एक विरोधी पक्षनेते आणि एक मंत्री परदेशात गेले. आता विरोधी पक्षनेत्याचं लक्षच होतं मंत्र्याकडं, हालचालीकडं. ते त्यासाठीच विरोधी पक्षनेते असतात. मग त्यांनी ते राष्ट्र पाहिलं, जेवायला बसले टेबलावर, सोन्याचे ताटं, सोन्याचे चमचे. मग त्या मंत्र्यांना असं वाटलं चमचे किती सुंदर आहे. तर त्या मंत्र्याला वाटतं सोन्याचा चमचा आहे, आमच्या याला किती आवडेल. पण आपण परदेशात आहोत, घरी न्यायचा कसा. तसे भारतात आपले अनेक चमचे आहेत, पण हा सोन्याचा आहे. मग काय करायचं बरं. मागणं प्रशस्त दिशेना, जे होईल ते होईल. त्यांनी तो हळूच खिशात घातला. विरोधी पक्षनेत्यानं पाहिला, अरे पकडला. आता आपण सांगणार यानं चोरी केली, याचं मंत्रिपद इथंच जाणार. पण त्यानं असा विचार केला, आपल्या देशाची बदनामी होईल असं केलं तर आपण शांत बसू. पण ते विरोधी पक्षनेते अस्वस्थ झाले. त्याला सोन्याचा चमचा मिळाला, मला का नाही, मलाही पाहिजे. पण त्याला न मिळता मला मिळालं तर किती आनंद होईल, या विचारात ते होते. तेवढ्यात ते राष्ट्राध्यक्ष आले. त्या राष्ट्राध्यक्षांनी विचारलं आमचा देश कसा वाटला वगैरे. मग विरोधी पक्षनेत्यानं विचारलं आमच्या देशात काय काय माहिती आहे काय. म्हणे काय, योगासनं आहेत. म्हणे आहेत, सगळ्या जगात प्रसिद्ध आहेत. आमच्या देशामध्ये तर विरोधी पक्षनेते म्हटले अजून एक गंमत आहे. म्हणे काय, आमच्याकडे एक भानामती नावाचा प्रकार आहे. म्हणे म्हणे कसं असतं ते भानामती. मग तुम्हाला दाखवतो. म्हणे आता हा सोन्याचा चमचा आहे. म्हणे समजा आता हा मी खिशात घातला की तो मंत्र्याच्या खिशातून निघणार. म्हणे तर राष्ट्राध्यक्ष म्हटले शक्य नाही. म्हणे शक्य आहे, बघा घातला खिशात, यांनी काढून दिला, काय करता. आपल्या सामान्यांना जर आनंद मिळवायचा असेल तर आजूबाजूला सामान्य गोष्टी पहा. आपल्या घरात आजोबा आहेत, आजी आहेत, गोष्टी सांगणारे आजोबा आजी आहेत. त्यांच्या जीवन सत्वावर आपण वाढलेलो आहोत. आपल्या घरामध्ये आई आहे, आपले बाबा आहेत. हे सगळे आनंदाचे झाडं आहेत, हे आनंदाचे सावली देणारे झाडं आहेत. आमचा मुलगा आहे, शाळेतून आल्याबरोबर प्रेमानं त्याच्याशी बोला. शाळेत काय झालं विचारा, त्याच्यावर रागावू नका. त्याला थोडं मातीत खेळू द्या, त्याला हसू द्या, बागडू द्या, त्याचं बालपण जाळू नका. 4-4 तास अभ्यास करून लगेच कोचिंग क्लासला जा. आम्ही पोरगं दुर्मुखलेलं करतो, दुबळं करतो, त्याचं व्यक्तिमत्व असं चिपून टाकतो. आमच्या आईनं आणि वडिलांनी असं करू नये, त्यांना खेळू द्या जरा. आज तिसऱ्या दिवशी जे आपल्यासोबत सन्माननीय वक्ते आहेत, मासाचे शिक्षक सगळे असतात, हाडाचे शिक्षक आहेत, केंद्रप्रमुख आहेत, अप्रतिम व्याख्यान देतात, वक्ता आहेत. हेही फार विशेष नसतं, पण ते एक चांगला शिक्षक आणि चांगला माणूस आहेत. तर असे अष्टावधानी, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेले आदरणीय संजय कळमकर सर यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. मी मंचावरील इतरांना विनंती करेन त्यांनी समोर स्थानापन्न व्हावं. व्याख्यानाला येण्याआधी माझं मनोबल वाढतील अशा अनेक घटना घडल्या. त्यामध्ये यजुर्वेद यांनी जे सामाजिक काम, त्याला सामाजिकपेक्षाही पुढचं म्हणता येईल, ते पाहता आलं. दिव्यांग, वंचित, अनाथ मुलांसाठी एक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न ते करतायत. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की त्यांनी सांगितलं मी इथंच कुठंतरी शिकत होतो, इथपर्यंत आलो आणि याच मैदानात खेळलो. या मातीचं सत्व घेऊन एक शाळकरी मुलगा आज महाराष्ट्रासाठी, देशासाठी एवढं मोठं काम करतोय, हे या गावाच्या मातीचा सुगंध येण्यासारखी गोष्ट आहे. खरा माणूस मला पाहायला मिळाला आल्याबरोबर. कसं असतं, अपघात झाला की आपण थांबतो आणि प्रत्येकाला वाटतं की या जखमेला उचललं पाहिजे. ते कुणाला वाटतं? आपल्या आतल्या माणसाला वाटतं. पण आपल्या बाहेर एक माणूस असतो. प्रत्येकामध्ये 2 माणसं आहेत, एक अंतर्मन आणि एक बहिर्मन. तर बाहेरचा माणूस सांगतो की आता ॲम्ब्युलन्स येईल, त्याला घेऊन जाईल, तू बसून राहा, तुझी गाडी खराब होईल. आपण त्या जखमी माणसाला उचलत नाही. म्हणजे बाहेरचा माणूस आपल्या आतल्या माणसाला दाबतो. आपण हॉटेलमध्ये कुठंतरी नाश्ता करतोय, समोर एखादं भिकाऱ्याचं पोर, त्याच्या चेहऱ्यावर भूक आहे, आपण त्याच्याकडं पाहतो, आपला आतला माणूस जागा होतो आणि सांगतो की याला काहीतरी दिलं पाहिजे. पण आपला बाहेरचा माणूस सांगतो तुझी प्रतिष्ठा जाईल, बाकीचे देतील, तू खाली पाहून का होईना खात राहा. म्हणून आपला आतला माणूस बाहेरचा माणूस कधीच वर येऊ देत नाही. एस टीमध्ये आपण बसलेलो असतो,
एखादी आजी उभी असते, खड्डा आली की ती कधी पडेल याचा भरोसा नसतो. प्रत्येकाचं अंतर्मन सांगतं हिला जागा दिली पाहिजे, फक्त सांगतं, आपण उठत नाही. बहिर्मन त्याला सांगतं दुसरा जागा देईल, तू बसून राहा. म्हणजे आपला आतला माणूस कायम जागा असतो, पण बाहेरचा माणूस त्याला कधीच वर येऊ देत नाही. यजुर्वेद सारखा एखादा माणूस असा असतो की ज्याचा आतला माणूस बाहेर आलेला असतो, म्हणून आज त्याच्या हातून एवढं काम घडलेलं असतं. आणि ते हा प्रयत्न आजूबाजूला करतायत, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. खूप वर्षापासून आपण ही व्याख्यानमाला घेताय. व्याख्यानाची जागाही चांगली आहे, जागा मोकळी आहे. म्हणजे तसं श्रोत्यांना बंधन नाही, आपण बसावंच. बंदिस्त हॉल असल्यावर अनेकांना अडचण येते. त्यात अनेक जण सावधगिरी म्हणून मागे बसलेले असतात, कारण वक्ते कसे असतील याचा भरोसा नसतो. पुढं बसलेले धाडसाने बसलेले असतात, कारण अचानक वक्त्यानं जर त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांनाही चेहरा असा करावा लागतो की चांगलं चाललेलं आहे. ते वक्ता गेल्यावर विचारतात यजुर्वेदला नेमकं कुठून यांना आणलं होतं. त्यामुळं सगळ्या वक्त्यांचे प्रकार आपल्याला माहीत असतील. कौस्तुभ बोलत होता मागाशी, मी त्याचं नाव विचारून घेतलं. मला वाटतं इतके दिवस जे व्याख्यानं चालले त्यातून निर्माण झालेला हा कौस्तुभ आहे. म्हणजे काही दिवसांनी तुम्हाला बाहेरचा वक्ता बोलवण्याची सुद्धा गरज पडणार नाही, अशी परिस्थिती कौस्तुभचं सगळं त्यानंच केलं. स्वागतगीत सुद्धा तोच म्हटला. आणि मला वाटतं असाच मुलगा आता पाहिजे. पाहुण्याचं स्वागतगीत तोच म्हणतोय, आभारही तोच मानतोय, आणि पाहुण्यांना वाटंसुद्धा तोच लावतोय. म्हणजे शाळेत येणारे पाहुणे जरा सुसह्यपणे परत जातील, म्हणून त्याचंही कौतुक. आमच्या 2 भगिनी आता पहिलवान होत आहेत, त्यांचंही कौतुक. मला हेवा वाटतो त्यांचा. त्यांचे वडील आई इथं आलेले होते, त्यांना घडवणारे गुरु इथं आलेले होते. एक वेगळं वातावरण आपल्या या एरंडोलचं आहे, हे पाहून मला अतिशय आनंद वाटला. आणि कौस्तुभनं सांगितलं, सुखदुःखाच्या गोष्टी त्यानं सांगितल्या काहीतरी. मला वाटतं आज पहिला आनंद हा आहे आपल्या दृष्टीनं की तुम्ही ऐकायला आणि मी बोलायला इथं आहोत. कारण मधले 2 वर्ष अत्यंत भयंकर गेले कोरोनाचे. ज्यांना बेड मिळालं ते गेले, ज्यांना मिळालं नाही ते वाचले, असंही झालं त्या काळामध्ये. ज्याच्या त्याच्या सुदैवाचा दुर्दैवाचा तो भाग होता. परंतु ही महामारी पहिल्यांदाच आपल्याकडे आली का, ही दर 100 वर्षानं येते. म्हणजे 1820 साली आपल्याकडं स्पॅनिश फ्लू नावाचा एक प्रकार आला होता. म्हणजे ते अमेरिकन सैन्य आगगाडीतून फिरलं जगभर आणि लोकांना स्पॅनिश फ्लू झाला आणि त्यात अनेक लोक मारले गेले. त्यानंतर बरोबर 100 वर्षांनी प्लेग आला. प्लेग काही जहाजातून उंदरं आले, ते सुद्धा चीनमधूनच आले. चीन हा रोग उत्पादक देश आहे, असं काही दिवसांनी भूगोलात लिहिलं जाईल. ते उंदराच्या अंगावरच्या पिसवा अनेकांना चावल्या आणि प्लेग झाला. पुण्यामध्ये तर इंग्रजांनी धुमाकूळ घातला म्हणून चाफेकर बंधूंनी रँडला गोळ्या घातल्या. आणि त्यावेळेस पुण्यामध्ये अशी एक अफवा पसरली, ती टिळकांच्या विरोधकांनी पसरवली, की टिळकांनी गणपती सार्वजनिक केला म्हणून गणपतीला राग आला आणि त्यांना आपल्या वाहनाला आदेश दिला महामारी पसरव. आता पुणंच असल्यामुळं अशा अफवा काय त्या नवीन नाही. त्या प्लेगमध्ये अनेक माणसं मेली आणि बरोबर 100 वर्षांनी म्हणजे 2020ला कोरोना आला. तो विमानातून पसरला. म्हणजे स्पॅनिश फ्लू आगगाडीतून पसरला, प्लेग जहाजातून पसरला आणि कोरोना विमानातून पसरला. म्हणजे महामारीसुद्धा दर 100 वर्षांनी वाहन बदलते. पुढच्या 100 वर्षानं ती कशातून येईल सांगता येत नाही, पाणबुडीतूनही येईल. त्यावेळेस आपण नसू, लहान मुलं असण्याची शक्यता आहे. आपण असलो तरी तो शेवटची महामारी आपली असेल. कारण निसर्गसुद्धा विचारतो आपण किती दिवस आता इथं असता, नवीन लोकांना येऊ द्या जरा. त्यामुळे या महामाऱ्या येतात जातात. आनंदाची गोष्ट आपण त्यामधून जिंकलो, इथं तगून आहात, ही पहिली आनंदाची गोष्ट आहे. परंतु होतंय काय की आपण सगळे सध्या अस्वस्थ आहोत. का आहोत विचारलं तर कारण सांगता येत नाही. मी खूप दुःखी आहे असं अनेक जण म्हणतात. मी तणावात आहे, मला स्ट्रेस आहे, मला झोप येत नाही. याचे कारणं जर शोधायला गेले तर जुना काळ आपल्याला पाहावा लागेल. जुन्या काळी काही मनोरंजनाचे साधनं नव्हते. मला आठवतं आमच्या गावामध्ये रामलीला यायची आणि आजी मला ती रामलीला पाहायला घेऊन जायची. 1 महिनाभर ती रामलीला चालायची
त्यामध्ये सीतेचं काम करणारा एखादा देखणा पुरुष असायचा, कारण त्यावेळेस नाटकात स्त्रियांनी काम करू नये असा दंडक होता. म्हणून एखादा देखणा सुंदर पुरुष सीतेचं काम करायचा आणि तो पुरुष असलेला परवडायचा, कारण रावण प्रत्येक प्रयोगाला त्याला पळून न्यायचा आणि ते पुरुष असल्यामुळं पुन्हा आणून सोडायचा. त्यामुळं रामलीला महिनाभर छान चालायची. रामलीलाचा प्रयोग संपला की त्या रामाच्या लक्ष्मणाच्या पाया पडायला अशी रांग लागायची. मग आजी मला एके दिवशी त्या रामाच्या पाया पडायला अशी रांगेत घेऊन उभी राहिली. मी शेजारी पाहिलं, रावण एकटाच उभा होता. म्हटलं हा सुद्धा देवासारखा दिसतोय, याचे पाय मोकळे आहेत, याच्या पाया पडलं तर काय अडचण आहे. म्हणून मी पटकन रावणाच्या पाया पडलो तर आजीनं धपाटा टाकला. आजीला म्हटलं काय झालं, तर ती म्हटली हा दुष्ट आहे. म्हणजे त्यावेळेस सुष्ट आणि दुष्ट हे संस्कार सुद्धा अशा कार्यक्रमातून व्हायचे. गंमत अशी, हेच राम लक्ष्मण झालेले माणसं दिवसा पीठ मागत धान्य मागत गावात फिरायचे. त्यावेळेस त्यांना दारात सुद्धा कोणी उभं करत नव्हतं, पण रात्री वेश घातल्यानंतर मात्र त्यांच्या पाया पडायला रांग लागायची. याचं कोढं मला त्या बालपणात अजिबात उलगडलं नाही. याचा अर्थ माणसानं जर बनावट रूप घेतलं तर लोक त्याला फसतात, खऱ्या रूपाला मात्र मानत नाही. ही समाजाची रीत आहे. त्या रामलीलानं आम्हालाही शिकवलं. नाटक आमच्या गावात एकदा आलं. दुसरं काही मनोरंजनाचं साधनच नव्हतं, प्रचंड गर्दी नाटकाला. आम्ही असे लहान होतो, आम्ही असे पुढे बसलेलो नाटक पाहायला आणि मागे गाव बसलेलं सगळं. नाटकामध्ये असं दृश्य होतं, त्या नायकानं त्या खलनायकावर असं पिस्तूल रोखलेलं होतं. आता त्यावेळेस ते दिवाळीतलं पिस्तूल असायचं, टिकल्यांचं. हे गावठी पिस्तूल वगैरे नव्हते, ते आत्ता आले. आणि तो नायक त्या खलनायकाला असं म्हटलं की मी तुला आता गोळी घालून ठार मारतो. हे माईक वगैरे असं काही तंत्रज्ञान नव्हतं त्यावेळेस. गंमत अशी होती की नायकानं असं म्हणायचं मी तुला गोळी घालून ठार करतो, आणि मागून पडद्यामागून एकानं फटाका वाजवायचा, असं ते दृश्य होतं. नायकानं ते पिस्तूल असं रोखलं आणि तो खलनायकाला असं म्हटलं आता मी तुला गोळी घालून ठार मारतो. पावसाळ्याचे दिवस असावेत, मागच्याला फटाकाच पेटेना. एक काडी, दोन काडी, काडी पेटी संपली तरी फटाका पेटेना. आता हा नायक पिस्तूल धरून कंटाळला. खलनायक काहीतरी आवाज झाल्याशिवाय मारायचं कसं, तोही उभा. आम्ही लहान मुलं आ वासून उभे. मोठ्यांना वाटलं पिस्तुलात काहीतरी बिघाड झाला, गोळी सुटेना. 5 मिनिटं यातच गेले. डायरेक्टरच्या लक्षात आलं काहीतरी घोटाळा झाला. त्यानं हळूच पडद्या खालून असा सुरा सरकवला आणि तो नायकाला असं म्हटलं आज जरा अडचण आहे, यानं मार म्हणे. आता नायकच तो हुशार होता. त्यानं ते पिस्तूल फेकून दिला आणि तो त्या खलनायकाला असं म्हटला तू इतका दुष्ट आहेस, तू गोळी वाया घालण्याच्या सुद्धा लायकीचा नाहीस, आज मी तुला सुऱ्यानं मारतो. म्हणून त्यानं पिस्तूल फेकून दिलं. सुरा असा घेतला आणि असा तो उगरल्याबरोबर मागून आवाज आला ठो. खलनायक हसत खाली कोसळला. नायक सुद्धा हसायला लागला. आम्ही हसायला लागलो, सगळं गाव हसायला लागलं. पण दुसऱ्या दिवशी या चुकीची बातमी कुठं वृत्तपत्रात आली नाही. त्याचं कारण असं होतं की आमचे जुने लोक चुकांमध्ये आनंद शोधायचे, आता आम्ही आनंदामध्ये चुका शोधतो, म्हणून आम्ही अस्वस्थ आहोत. हा त्यांच्या आणि आमच्यामध्ये फरक आहे. पूर्वीचं सुख, पूर्वीचा आनंद सुद्धा निर्भळपणे घेता यायचा, निरशा दुधासारखा. आता आम्हाला ती सवय नाही. रेडिओसारखं साधन होतं पूर्वी. रेडिओला सुद्धा लायसन होतं, आमचे जुने लोक सांगतील. काहीतरी पैसे भरावे लागायचे तेव्हा रेडिओ सुरू असायचा आणि सगळ्या गावाला मिळून एक रेडिओसुद्धा पुरायचा. कारण ते बगलेत रेडिओ टाकला, मोठा आवाज केला की गावभर फिरलं की सगळ्या गावाला ते गाणं ऐकू यायचं. पुढं ते लायसन रद्द झालं. वसंत साठे नभोवाणी मंत्री झाल्यानंतर ते रेडिओचं लायसन संपलं. पण रेडिओला इतकं महत्त्व होतं तुम्हाला सांगतो, हुंड्यामध्ये सुद्धा रेडिओ द्यायची. मी तो नवरदेव सांगायचा मला हुंड्यात काय रेडिओ मिळाला. म्हणजे त्यावेळेस लग्न झाल्यावर 2 रेडिओ घरामध्ये यायचे. एकाला बंद करायची सोय होती, दुसरा बंदच होत नव्हता. लहान मुलांना सुद्धा समजलं. ते सुद्धा घरातील रेडिओ पाहतात, बंदच होत नाही. त्यात वडील समोर असल्यावर तर अजिबातच बंद होत नाही. त्यांना अनुभव आहे. नंतर टी व्ही आले. तो ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही आला, भला मोठा. काय अप्रूप त्या टी व्हीचं. टी व्ही आल्याबरोबर त्याला उदबत्त्या, हार घातला, नारळ फोडला समोर, टी व्हीवर नाही.
मग त्याचं ते शटर उघडलं की तो ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही सुरू, वर एक अँटेना लावलेला स्लॅबवर मालदावर, त्याच्या शेजारी एक बांबू ठेवलेला ॲडजस्ट करायला, आणि ते टी व्हीच्या चित्रामध्ये अशा मुंग्या यायच्या, मध्ये मध्ये टी व्ही हलायचा. मग त्या बाई, बातम्या देणाऱ्या बाईसुद्धा शांत चेहऱ्याने बातम्या द्यायच्या. म्हणजे आनंदाची बातमी तशीच, दुःखी बातमी तशीच, सरकारी चेहरा होता. कारण त्यावेळेस एकच चॅनल होता सह्याद्री नावाचा, आणि भ्रष्टाचाराच्या बातम्या त्यात नसायच्या. म्हणजे भ्रष्टाचार नव्हता असं नाही, चॅनल सरकारी होता, सांगायला अडचण होती. आता खाजगी चॅनल्स आहेत, उद्या होणार आजच सांगतात, उद्या 10 कोटीचा होणार आहेत, ब्रेकिंग न्यूज वगैरे. त्यावेळेस तसं नव्हतं. आणि त्या बाईसुद्धा अशा स्थिर नाही, त्या हलायच्या, अशा त्या लाटा यायच्या त्या चित्रामध्ये. कधी कधी बाई सांगायच्या आज हवामान शांत राहील, त्याच हलायच्या. लोक म्हणायचे याच हलतायत, हवामान कशा शांत राहत. रामायण महाभारत मालिका असायची, सगळ्या गावामध्ये सामसूम, ज्याच्या घरात टी व्ही तिथं प्रचंड गर्दी. मग टी व्हीत मुंग्या आल्या की एक जण उभा केलेला असायचं वर बांबू घेऊन, मग खालचा एक जण ओरडायचा, अरे ते मुंग्या आल्या, डावीकडे फिरव फिरव फिरव. ते बिचारा असं फिरवायचं, बस करे बस करे बस करे. चित्र स्थिर व्हायचं, तोपर्यंत मालिका संपलेली असायची. मग वरचा खालच्याला म्हणायचा पुढचा एपिसोड मी पाहणार, तू वर बांबू घेऊन उभा राहायचं. म्हणजे सलग एपिसोडसुद्धा पाहता येत नसायचं. त्या सह्याद्री चॅनलवर एक चहाचा कप ठेवलेला असायचा, त्यावर लिहिलेलं असायचं सह्याद्री. कधी कधी काय व्हायचं, एखादी माशी यायची आणि त्या कपावर बसायची, आणि बाई बातम्या देता देता हळूच ती माशी अशा उडवायच्या हातानं. कधी कधी काय व्हायचं, बाईंनी ती माशी उडवायला आणि आमच्या घरातल्या टी व्हीच्या काचेवर बसलेल्या माशा उडायला एकच वेळ व्हायची. मग आमचे जुने लोक म्हणायचे इतक्या लांब बसलेली बाई आमच्या घराच्या टी व्हीच्या काचेवर बसलेल्या माशा कशा उडवते बा, हे नवीनच काहीतरी आलंय. अशी सगळी ती गंमत होती. टी व्ही जरी ब्लॅक अँड व्हाईट असला तरी त्यातून मिळणारा आनंद मात्र रंगीत होता. आता टी व्ही रंगीत आहे, पण मिळणारा आनंद कसा आहे हे तुम्ही तुमचं ठरवा. आता सगळी सुधारणा होत गेली. आता रिमोटचे टी व्ही आले, माणसाच्या चंचलतेला वाव मिळायला लागला. आणि आता तर जसं विज्ञान पुढं पुढं चाललंय, मॉडेल्स बदलत चालले. काल परवा मी वृत्तपत्रात एक बातमी वाचली, आता एक नवीन मॉडेल येतंय टी व्हीचं, रिमोटची गरज नाही, पाहणारानं डोळे मिटले की ते आपोआप बंद होणार. आता शंका आहे काय, पाहणारानं जर कायमचे डोळे मिटले तर त्या मॉडेलचं काय करायचं, ते त्याच्याबरोबरच पाठवायचं का परत सुरू करण्याची काही सोय असेल. आता हे नवीन तंत्रज्ञान आहे, पण हे सगळं रंगीत रंगीत घरामध्ये आलं आणि आम्ही आता त्यातून सुखावायला लागलो. मी या सगळ्या भगिनींचं अभिनंदन करील की ही वेळ महाराष्ट्रामध्ये स्त्रियांनी बाहेर पडण्याची नाहीच, तरी तुम्ही बाहेर पडलात. त्या सिरियलमधल्या सुनेचं काय होईल त्याची तुम्हाला काळजी नाही, ही आनंदाची गोष्ट आहे. नाही तर महाराष्ट्रामध्ये 7 वाजले की आमच्या सगळ्या भगिनी प्रवचनाला बसल्यासारख्या टी व्ही समोर बसतात. मग 7ला ती सिरियल सुरू होते, एक सासू एक सून, त्यांच्यासारखेच दिसणारे 1-2 पुरुष, तो गोंधळ सुरू होतो. मग 3-4 स्त्रिया एकत्र येतात, या सुनेचा आता कसा काटा काढायचा. मग ते लहान मुलगीसुद्धा बसून पाहते की सासू नावाचा प्रकार खूप दुष्ट असतो, मोठं झाल्याबरोबर पहिला काटा या प्रकाराचा करायचा. तिच्या मनावर सुद्धा संस्कार होत जातात. आणि आमच्या बाई इतक्या तल्लीन होतात तो टी व्ही पाहताना, एका मागोमाग सिरियल, अशी स्मरणशक्ती वाढत जाते. कुठलं पात्र कुठं सगळं आमच्या लक्षात राहतं. तुमच्याच बाबतीत नाही, आमच्या घरात हेच आहे. मी एकदा कार्यक्रम उरकून घरात गेलो, त्यावेळेस कुंकू नावाची मालिका सुरू होती, तुम्हाला आठवत असेल, खूप सुंदर मालिका होती. आमची सौ ती कुंकू मालिका पाहण्यात इतकी दंग होती की तिला घरामध्ये खरं कुंकू आल्याचं सुद्धा समजलं नाही. मालिका संपल्यावर त्यानं मला विचारलं काही हवंय का. म्हटलं आधी त्या कुंकवाचं वाटोळं होत्या, मग आमच्याकडे पहा, आम्ही कुठं जाणार आहोत, आम्ही इथंच येणार आहोत. म्हणजे पूर्वी स्त्रिया पुरुषांना विचारायच्या इतके वेळ कुठं होतात, आता 9पर्यंत विचारतच नाहीत. घरात या बसा, तुमच्याकडे आमचं लक्षच नाही, कधी या, आम्हाला ते टी व्हीतले पात्र महत्त्वाचे. एवढं कमी की काय, म्हणून आम्ही आता जेवायला सुद्धा टी व्ही समोर बसतो, कारण ते मालिका चुकायला नको. मग आई ते सगळं आणते स्वयंपाकाचं, मग मुलगा इकडे मुलगी इकडे, हे बाबा बिचारे बसतात आपले नाईलाजानं तिथं, आंबट चेहऱ्यानं पाहतात, कारण मग तसं जेवायलाच मिळायचं नाही अशी परिस्थिती आहे. मग बसतात तिथे, मग आई भाजी वगैरे वाढते. मग आणि नेमका जेवायला सुरुवात केली की अक्षय कुमार येतो.
टॉयलेट कशानं धुवावं, असं मस्त त्या भांड्यात होतो ना. मग आई बाबांना म्हणते यानं फार स्वच्छ निघतं, उद्या घेऊन या, थोडी भाजी वाढू का तुम्हाला. बाबा तर घाबरूनच जातात, कुठल्या भांड्यातील भाजी याचा भरोसाच नाही. त्याच्यामुळं बरेचसे पुरुष बाहेर जेवतात, हे लक्षात ठेवा तुम्ही. असं झाल्यामुळं घरात जर अशी भांडी दिसली तर ती जेवूनच बाहेरून येतात. परंतु आमचा मुलगा शेजारी, मुलगी शेजारी, त्यांच्या मनावर काय संस्कार या टीव्हीचे होत असतील, काय आमच्या मालिका आहेत. एका गोजीरवाण्या घरात काहीच गोजीरवाणं नाही, सगळं लाजीरवाणंच आहे. उलट एका लाजीरवाण्या घरात नाव दिलं पाहिजे. सगळे प्रेमाचे त्रिकोण, प्रेमाचे संबंध, काय संस्कार आमच्या मुलामुलींवर होत असतील. आम्ही म्हणतो छत्रपती घडले, लहान आमचा बाल शिवाजी घडला जिजाऊनं शिकवण्यामुळं घडला. जिजाऊ त्यांना महाभारतातल्या गोष्टी सांगायची, कसा भीमानं पराक्रम केला, रामायणातल्या गोष्टी सांगायची, कसा रामानं पराक्रम केला. तेव्हा त्या बाल शिवाजीच्या मनात स्फुल्लिंग पेटत गेलं की आपण सुद्धा शूर पराक्रमी होऊन या मुघलांविरुद्ध लढलं पाहिजे. हे त्या बाल शिवाजीच्या मनात ते स्फुल्लिंग बालपणी रुजलं जिजाऊनं सांगितल्यामुळं. आताची जिजाऊ काय शिकवते आमच्या बाल शिवाजी. तो लहान मुलगा आईला विचारतो टीव्ही पाहता पाहता, आई ती मनोरमा काल शंकरच्या घरात होती, आज कुठं असेल. आई म्हणते बावळट लक्ष देत नाही, आज ती मनोहरच्या घरात असेल. मग असे संस्कार जर मुलांवर टीव्ही पाहता पाहता होत असतील तर काय करायचं हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही सगळ्या सिरियल सोडून इथं आला, म्हणजे तुमच्यामध्ये जिजाऊंचा अंश आहे. आणि तुम्ही शिवाजीला घडवू शकता, घडवण्याचा तरी प्रयत्न आम्ही करू शकतो. हे सगळं कमी होतं म्हणून की काय मोबाईल आले. मोबाईल कशाला आले, पटकन माणसांनी कामं करायचे मोबाईलवर आणि मग बाकीचे कामं करायला मोकळं व्हायचं. आता माणसं काय करतात, इतर कामं पटकन करतात आणि मोबाईलवर भरपूर वेळ बसतात. मोबाईलचे फायदे सुद्धा आहेत, पण आम्ही त्याच्या वापरावर कसं तो वापरतो यावर सगळं आहे. त्यामध्ये इंटरनेट आलं, सगळं जग आलं, आम्ही ते खिशात ठेवलं म्हणजे सगळं जग आमच्या खिशात आलं. पण माणसाचे चेहरे मात्र जगाला पारखे झाल्यासारखे दिसायला लागले. प्रत्येकाचं व्हॉट्सॲप आहे, असलं पाहिजे, चांगले संवाद त्यावर होतात. गंमत काय होते, एखादी भली मोठी पोस्ट येते लांबलचक, न वाचता पुढं पाठवून द्यायची, पोस्टमनगिरी करायची, तू वाच नाही तर नको वाचू. एखादी कविता आली छान, कवीचं नाव काढायचं, आमचं पेस्ट करायचं, पुढं पाठवून द्यायचं, नवीन कवी निर्माण होतो. म्हणजे पूर्वी व्यक्त कोण व्हायचं, विचारवंत व्यक्त व्हायचे, चांगलं बोलणारे माणसं व्यक्त व्हायचे, ज्याच्याकडे काहीतरी कृती आहे तो व्यक्त व्हायचा. आता विचार कोण होतं, ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे तो विचार व्यक्त करतो. कधीही करतो. रात्री 1:30 वाजता उठा, माणसं व्यक्तच होतात. काय व्यक्त होतो बाबा, सगळं जग झोपलेलं असताना. आमचं पूर्वीचं घर आठवा, उठल्याबरोबर काय व्हायचं. जर आई बाबा मुलगा आणि मुलगी त्या घरात जर असेल, उठल्याबरोबर वडील आधी स्नान करायचे आणि पोथी वाचायला बसायचे, दासबोध वाचायचे, रामायण वाचायचे, ज्ञानेश्वरी वाचायचे. आमची आई तुळशी वृंदावनासमोर उभी राहून तुळशीला पाणी घालायची. आमच्या घरातील ताई सगळं अंगण झाडून घ्यायची, सारवायची, आणि आमचा दादा व्यायाम करायचा. हे पूर्वीच्या घरातलं चित्र होतं. आता चौघही उठल्याबरोबर काय करतात, मोबाईल पाहतात. जगाची काळजी आहे, काय झालं असेल. मग रात्री कोणतरी गेलेला असतो, त्याचा फोटो असतोच. हे रात्री गेले, पहिलं काम त्यांना श्रद्धांजली व्हायची पहाटच. मग 1-2-3 फुलं टाकायचे, 5-6 टाका, फुकटच आहेत. भावपूर्ण श्रद्धांजली, टाकले फुलं. त्याच्या खाली लगेच दुसरा एखादा फोटो येतो, वाढदिवस, त्याला तेच फुलं टाकायची. गेला तरी तेच, आला तरी तेच. त्यात भावना नाही, काही नाही, काही नाही. असं आमचं सुरू होतं. आईकडे पाहायचं नाही, वडिलांकडे पाहायचं नाही, कुठेतरी 200-300 किलोमीटर दूर असलेल्या मित्राला मैत्रिणीला मेसेज पाठवायचा, गुड मॉर्निंग, आणि पुन्हा रिप्लायची वाट पाहायची. परत मेसेज काय येत नाही, परत मेसेज काय येत नाही. तो मेसेज द्यायच्या अवस्थेत आहे की नाही याचंही भान आम्हाला नसतं, आणि आम्ही अस्वस्थ होत जातो. असे सगळे प्रकार सुरू झाले. प्रत्येकाचं फेसबुक अकाउंट आहे, असलं पाहिजे. तोंडाला फेस येऊस तर माणसं फेसबुक खेळतात. बरं, आपला चेहरा चांगला नसेल, एखादा चांगला चेहरा त्यावर टाका, काय होतं, रिक्वेस्ट जास्त येतात. प्रत्यक्ष पाहिल्यावर बेशुद्ध पडायची वेळ येते. असे चेहरे टाकतात. आणि जागतिक चिंतेची आम्हाला सवय लागलेली आहे आता फेसबुकमुळं.
आमच्या भगिनींनी एक काम करा, उद्या स्वतःचा फोटो टाका फेसबुकवर आणि खाली एकच वाक्य लिहा, मला सर्दी झाली, टाकून पहा. एवढंच टाका. अहो जगभरातून तुम्हाला तासाभरात हजारो कमेंट्स येतील. मॅडम अमुक गोळी घ्या, मॅडम याची वाफ घ्या, त्याचा काढा प्या, हा मलम लावा. आणि घरात बायको शिंकत फिरते, हा तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. म्हणजे फेसबुकवरच्या कोण अनोळखी बाई तिला सल्ले, मॅडम अमुक गोळी घ्या, तमुक मलम लावा. अरे शेजारी बघ ना बाबा, बायको शिंकते, तिला एखादी गोळी आणून दे ना. जागतिक दुःख. आमच्या तरुण मुलांची सख्खी बहीण लग्नाची आहे, त्याचं दुःख नाही. ऐश्वर्या रॉयचं लग्न झालं, यांना फार दुःख झालं. त्या दिवशी या देशातले निम्मे तरुण जेवलेच नाही आणि निम्म्यांनी अभिषेक केला, हिचा संसार सुखाचा हो. आता ती त्याच्याशी लग्न करणार नव्हती तर तुझ्याशी करणार होती का नाही? मग जे आपल्यापर्यंत येतच नाही त्याचं दुःख तू पाळतो कशाला, हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून एका चांगल्या साधनाचा आम्ही अति वापरानं वाटोळ केलेला आहे, ते मोबाईलचं. त्यामध्ये आम्ही हरून गेलेलो आहोत. अहो माणसं विनोदाच्या पुढे गेलेले आहेत. एक मनुष्य व्हॉट्सअप खेळता खेळता चुकून स्वतःच्या घराऐवजी शेजाऱ्याच्याच घरात गेला. तिथल्या ताई टीव्ही पाहत होत्या, त्यांना वाटलं आपले हे आले, हे बसले सोफ्यावर व्हॉट्सअप बघत. त्या घराचे खरे मालक आले फेसबुक खेळत आणि यांना पाहून मोठ्यानं ओरडले, सॉरी मी चुकून तुमच्या घरात आलो. आता हे विनोद सुद्धा कमी पडतात की काय, इतका वापर आता त्याचा आमचा सुरू झालेला आहे. आमची आई वापरते, वडील वापरतात, लहान मुलगा वापरतो, मुलगी वापरते, वाईट काही नाही. पण त्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत, आम्ही त्या वापरतो का? मुलं ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी मोबाईल मागतात, ते काय पाहतात मोबाईलवर हे आम्ही पाहतो का? आमचं लक्ष असतं का? अहो पूर्वी वडील घरी यायचे, लहान पोरगं धावत जायचं, बाबा आले बाबा आले, बाबा त्याला उचलून घ्यायचे. काय बाप लेकाचं अशब्द अव्यक्त तिथं प्रेम व्यक्त व्हायचं. आणि आई पाहायची, बाबा दिवसभर घराबाहेर आहेत, आता किती एकमेकावर प्रेम करतायत. आता सुद्धा पप्पा येतात, पोरगं धावत जातं, पप्पा आले पप्पा आले, पप्पा त्याला उचलून घेतात, हे त्यांच्या खिशातला मोबाईल घेतं पळून जातं. म्हणजे आता ज्याच्या खिशात मोबाईल नाही त्या पप्पाकडं मुलं येतील की नाही, इथपर्यंतची अवस्था कठीण झालेली आहे. आणि ही कठीण आम्ही केलेली आहे. म्हणून यातून कुठेतरी आम्ही सावध होणार की नाही, हा फार मोठा प्रश्न आहे. आम्ही अस्वस्थ होतो, बेचैन होतो, त्या एका साधनामुळे आम्ही बेचैन होतो. म्हणून कुठली गोष्ट किती वापरावी, पूर्वीचे मनोरंजनाचे साधनं, आत्ताचे नको तितकं जे अफाट आमच्या अंगावर धावून आलंय ते आम्ही किती वापरावं, हा फार मोठा प्रश्न आहे. आणि हे सगळं जर नाहीसं करायचं असेल तर शिक्षण आम्हाला फार महत्त्वाचं आहे. पण आमचं आजचं शिक्षण आमच्या आयुष्यामध्ये आलेलं संकट नाकारायला मदत करतं का? जसं आमच्या महाजन सरांचे विद्यार्थी आज त्यांच्या जीवनामध्ये आलेलं संकट खंबीरपणे आत्मविश्वासाने टाळू शकतात, इतकी हिंमत ते शिक्षणानं महाजन सरांनी त्यांच्यामध्ये भरलेले आहे. पण आमचं बाहेरचं शिक्षण काय सांगतं, मजा आहे. अहो कमी मार्क्स पडले तर किती दुःखी होतात पालक. आता प्रत्येक पालकाला असं वाटतं जे मी झालो नाही ते माझा मुलगा झाला पाहिजे. नाही, आता काल परवा तो 12वीचा निकाल लागला, आम्हाला समजलं आमचा एक मित्र खूप रडतोय का, त्याच्या मुलाला खूप कमी मार्क्स पडले. म्हणून आम्ही त्याच्या घरी गेलो सांत्वनाला. आता ही नवीन सांत्वनाची जागा झालेली आहे, फळं वगैरे न्यायची नाही, तसंच जायचं. मग मित्र रडत होता, त्याची बायको रडत होती, आणि आता आईबाप रडतायत म्हणून आपल्यालाही रडावं लागेल म्हणून पोरगंही रडत होतं. आम्ही गेलो, मित्राच्या कानात मी एकच वाक्य बोललो, मित्र शांत झाला, आम्हाला चहा वगैरे केला, आम्ही निघालो. काय बोललो मी मित्राच्या कानात? त्याला मी एवढंच सांगितलं की बाबा कधी कधी अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो, ते आम्ही लक्षातच घेत नाही. मुलाला इतके पडलेच पाहिजे. तुम्हाला किती पडले होते? पटकन मुलांना जर विचारलं तुम्हाला किती पडले होते, आमचा काळ वेगळा होता. कसला वेगळा होता? तुम्ही आत्ता असते तरी काही चाललं नसतं. पण आम्ही मुलांना ते दाखवत नाही, आम्ही त्यांना फसवतो, त्यांच्या बालमनाला फसवतो. आमचं मराठी शाळेतलं शिक्षण पहा, मोठी गंमत आहे. आता परीक्षा नाही, शिक्षकांना अवांतर काम आहेत, सगळ्या शिक्षण पद्धतीची अशीच गंमत झालेली आहे. मग आता ती नोंदवही आहे. नोंदवही म्हणजे काय? प्रगती पुस्तक नाही. आता लहान मुलं असतील त्यांना माहीत असेल, त्यांचे सर नोंदवहीवर, त्यांच्या मॅडम नोंदवही भरतात. हा मुलगा चांगला क्रिकेट खेळतो, डाव्या हातानं चेंडू टाकतो, बॅटिंग चांगली करतो, ही मुलगी छान चित्र काढते, अशा नोंदी आहे.
पण प्रशासनाचा आदेश असा आहे की नकारात्मक नोंदी करायच्या नाही, मुलाच्या बालमनावर परिणाम होईल. नोंदी चांगल्या करायच्या, सकारात्मक करायच्या. एकदा गंमत अशी झाली की वर्गामध्ये एका मुलानं दुसऱ्याची कंपात चोरली. आता गुरुजींना वाटलं याची नोंद कशी करायची, असं तर लिहिता येणार नाही, हा चोर होणार आहे. त्यांनी मुख्याध्यापकाला विचारलं, म्हणे असंच झालं भाऊ, याची नोंद कशी करू. मुख्याध्यापक म्हटले तुमचा वर्ग आहे, तुम्ही पाहून घ्या, काही अनुदान वगैरे आलं तर मी आहे म्हणे, त्यांचं ते कामच असतं. मग गुरुजी म्हटले नोंद कशी करायची, हा चोर होणार आहे असं तर लिहिता येणार नाही. म्हणून त्यांनी शांतपणे सकारात्मक नोंद केली त्या मुलाची. सदर हो मुलाला मित्राच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे. आता हीच वही जर 8वीच्या मॅडमकडे गेली आणि त्यांनी जर वाचलं, अरे याला मित्राच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे, आपण याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, तर त्यांची सुद्धा जागेवर राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. पण आमचं हे असं शिक्षण सुरू आहे. आमचा असा मुलगा जातो शिकायला माध्यमिकमध्ये, हे संस्कार करण्याचं वय आहे, पण आमचा माध्यमिकचा अभ्यासक्रम अजून जुनाचा आहे. सरांनी जर मुलाला विचारलं एखाद्या, राष्ट्रपती राजवट कधी लागते, आणि तो जर असं म्हटला रात्री लागते आणि पहाटे उठते, तर काय करायचं, चूक द्यायचं की बरोबर द्यायचं. सर जर म्हटले तर चूक आहे, तर मुलगा म्हणेल सर तुम्ही चुकताय, तुम्ही TV पाहत नाही, रात्री राष्ट्रपती राजवट लागते, पहाटे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होतो आणि नंतर राष्ट्रपती राजवट उठते, म्हणजे राष्ट्रपती राजवट ही रात्री लागते आणि पहाटे उठते. पण आमच्या पुस्तकात तसं दिलेलं नाही, कारण आमचा अभ्यासक्रम जुना आहे. आमचे सर सांगतात 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मतदानाचा हक्क प्राप्त होत नाही. एखादी निवडणूक असते, मुलगा बापाकडे लक्ष ठेवून असतो, 5 वाजले तरी आपला बाप मतदानाला का जात नाही. यांना 18 पूर्ण व्हायला काही मिनिटं बाकी आहेत का. आपल्याकडचं खरं मतदान तर 5 नंतर सुरू होतं. मग एखादी गाडी येते, वडिलांच्या हातात काहीतरी दिलं जातं, हे सगळं मुलगा पाहतो की हातामध्ये काहीतरी प्रलोभन द्यावं लागतं, फुकटची गाडी न्यायला येते तेव्हा मतदानाचा हक्क प्राप्त होतो. म्हणजे शाळेत शिकवलं जातं ते खोटं आहे, असं मुलाच्या मनामध्ये बाहेरची संकल्पना दृढ होते. म्हणून आमचा आता अभ्यासक्रम बदलण्याची सुद्धा फार गरज आहे, आम्ही तो बदलत नाही. असाच मुलगा उच्च शिक्षणाकडे जातो. उच्च शिक्षणात तर उच्च प्रकारची लबाडी सुरू आहे, तुम्हाला सांगतो, उच्च कोटीची लबाडी सुरू आहे. एका दिवशी सर बसलेले असतात, प्राध्यापक, मुलं म्हणतात सर चला तास घ्यायचा आहे. सर म्हणतात नाही आज मला कंटाळा आलाय, उद्या घेऊ. दुसऱ्या दिवशी सर म्हणतात मुलांना चला आज तास घेऊ, मुलं म्हणतात आज आम्हाला कंटाळा आलेला आहे. तिसऱ्या दिवशी दोघांनाही कंटाळा आलेला असतो. चौथ्या दिवशी दोघेही आनंदात असतात, कारण तो रविवार असतो. अशी परिस्थिती आहे. आता मुलांचा शिक्षकांवर विश्वास नाही, शिक्षकांचा मुलांवर विश्वास नाही, आणि समाजाचा दोघांवरही विश्वास नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणून एका इंजिनिअरिंगच्या मुलांनी ज्यावेळेस एक चार्टर्ड विमान तयार केलं, सगळे प्राध्यापक त्यामध्ये बसले, त्या इंजिनिअरिंग कॉलेजचा GS वर गेला, त्यानं हात जोडले, सर्व प्राध्यापकांना असं म्हटलं की तुम्ही गुरूंनी आम्हाला जे ज्ञान दिलं ते वापरून आम्ही हे सगळं विमान तयार केलेलं आहे. काय झालं असेल, सगळे प्राध्यापक खाली उतरले, चला हे यांनी तयार केलं म्हणजे चला खाली. प्राचार्य तसेच बसून. एक प्राध्यापक म्हटले सर ऐकलं नाही का तुम्ही, आपल्या ड्युट्यांनी तयार केलंय, उतरा खाली. प्राचार्य म्हटले तुम्ही जा, माझ्या विद्यार्थ्यांवर पूर्ण विश्वास आहे, मला खात्री आहे हे विमान उडणारच नाही. किती खात्री आहे. असा विश्वास जर झाला तर काय होणार. परंतु आता आमच्या पालकांची गंमत अशी आहे, मुलाला 55% मार्क्स पडले तरी त्याला डॉक्टर करायचं. 55%चा डॉक्टर केला पाहिजे का. माझं तर मत आहे कमी मार्कावाले खूप डॉक्टर केले पाहिजे, त्याशिवाय देशाची लोकसंख्या कमी होणार नाही. मग ते 55%चा मुलगा घ्यायचा, 55 लाखाची बॅग घ्यायची, कॉलेजमध्ये गेले की बॅग सहित पोरगं ठेवून घेतात, झालं डॉक्टर. असे डॉक्टर होतात पुढं. आता इथं कोणी डॉक्टर असेल तर माफ करा, तुम्ही सगळे मेरिटचे डॉक्टर आहात, पण आता इथून पुढची गंमत सांगतो. मग असे डॉक्टर आल्यामुळं काय गमती सुरू झाल्या. एक डॉक्टर ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरमध्ये गेले पेशंटला घेऊन, कोपऱ्यामध्ये हार पडलेला होता, ते हार पाहून पेशंट घाबरलं. डॉक्टरांना म्हटलं डॉक्टर साहेब हा हार कशाला. डॉक्टर म्हटले माझं पहिलंच ऑपरेशन आहे, ऑपरेशन सक्सेस झालं तर हा हार मला, नाही झालं तर तुला.
वाया जाणार नाही. गमतीच आहे. अहो जुना काळ काय असा होता का? मला आठवतं आमच्या गावामध्ये माझ्या गल्लीमध्ये एकच डॉक्टर होते, डॉक्टर बेंदूरकर. वर त्यांचा दवाखाना होता माडीवर आणि जिनेवर पाटी होती, डॉक्टर बेंदूरकर दवाखाना, वर जाण्याचा रस्ता. त्यामुळे वर गेलेला पेशंट खाली येईलच याचा भरोसा नसायचा. तरी आम्ही जिवंत आहोत. सरकारी दवाखाना होता. मग आजीनं मला एकदा सरकारी दवाखान्यात नेलं. असे 5-6 पेशंट उभे, सरकारी डॉक्टर असे खुर्चीवर बसलेले. सरकारी डॉक्टरांचं एक वैशिष्ट्य असतं, हात न लावता त्यांना समजतं किती ताप आहे. स्टेथोस्कोप न लावता समजतं धडधड किती आहे. त्यांनी दुरूनच ओळखलं, असं असं आहे, ठीक आहे. एक बरणी ठेवलेली होती टेबलवर, अशा पांढऱ्या गोळ्या होत्या, त्यामध्ये अशी मूठ भरून गोळ्या द्यायच्या प्रत्येकाला. धर. घरूनच काचेची बाटली न्यायची औषध आणायला. त्यावेळेस काय अशा औषधाच्या बाटल्या नसायच्या, काचेची बाटली न्यायची. ड्रम होता लाल औषधाचा, भाडकन होतायचे. हे डॉक्टर किती चमचे, चमचे कशाला, पे. किती ड्रम भरलेत, एक्सपायरच होणार आहेत, पे. आणि त्या पांढऱ्या गोळीचा आकार एवढा, तुम्हाला सांगतो, गोळीच्या आकाराचा आणि घशाच्या आकाराचा काही संबंध नव्हता. म्हणजे माणूस आजारातून वाचेल, पण गोळी गुंतून मरतो की काय. जुने लोक कुठून गोळ्या खायचे, नवीन पोरं त्यांना हसतात. आमचे बाबा कुठून गोळ्या खायचे, कुटायचे नाही तर काय होते. ते सरकार घशात गुंतून ते गेले असते मागच. अहो सगळ्यांना त्याच गोळ्या आणि तेच लाल औषध सगळे, आणि ते सगळे 5-6 पेशंट 4-5 दिवसानं गावात ठणठणीत होऊन फिरायचे. कसे भाऊ एकाच औषधाने बरे झाले. गमती होते. त्यावेळेस आपल्या कुणाच्याही अंगात पांढऱ्या पेशी नव्हत्या, कारण त्या मरतच नव्हत्या. आत्ता मारायला लागल्या. आता गेले काय, पांढऱ्या पेशी मेल्या. कशा मारायला लागल्या? कारण आता पांढऱ्या पेशी निर्माण करणारे औषधं आले. म्हणून वैद्यक शास्त्राचं डॉक्टर साहेब हे कटू असलं तरी वास्तव आहे. आता आधी औषधं येतात आणि मग त्या औषधाला लागू पडेल असा आजार काढला जातो. म्हणून आम्ही सगळे अस्वस्थ आहोत. या सगळ्या गमतीच आहे. 2 मित्र ज्यावेळेस रस्त्यानं चालले, तरुण मित्र, एक जण मोठ्यानं ओरडला, अरे काय सारख्या जुळ्या बहिणी आहेत म्हणे. त्यांचा वेश सारखा, दिसायला सारख्या, नाक सारखं, रंग सारखा, वेण्यासारख्या. मित्र म्हटला, तू बावळट आहे, ती एकच मुलगी आहे, तुला 2 दिसत आहेत, या वयात होता असं, चल. पुढे जातो तो पुन्हा ओरडतो, अरे 2 म्हशी. म्हणे काय झालं? या 2 म्हशी सारख्या, सारखे शिंग, सारखा रंग. म्हणे अरे एकच म्हैस आहे, तुला झालंय काय? यानं पुन्हा मित्राकडे पाहिलं, अरे तू सुद्धा 2-2. तुझा सेंटर सरकला म्हणे. तुला प्रत्येक प्रतिमा 2-2 दिसायला लागली. झाडं किती आहेत? 2. मी 2. चला डॉक्टरकडे. हे 55% डॉक्टर असतात. हे बसलेले असतात असे डोळ्याचे डॉक्टर. हे दोघेजण त्यांच्या समोर बसतात. ते म्हणतात काय झालं? हा ओळखतो, डॉक्टर तुम्ही सुद्धा 2-2. म्हणे झालं काय? म्हणे मगापासून याला 2-2 दिसते डॉक्टर, काय समजत नाही. हे दोघं समोर बसलेले बरं का. डॉक्टर म्हणतात किरकोळ प्रॉब्लेम आहे, पण याच्यासाठी तुम्ही चौघं कशाला आले? आता असं जर व्हायला लागलं काय करायचं मोठा प्रश्नच आहे. परंतु होतंय, हे कुठेतरी होतंय. म्हणून आता पालकांनी अहो त्या कोट्याला, महाजन सर 30 का 32 मुलांनी एका वर्षात आत्महत्या केल्या. तुम्हाला मुलांना नेमकं करायचंय काय? त्यांचं बालपण तुम्ही कोमेजून टाकता, होरपळून टाकता. त्यांच्यामध्ये काय कला आहे ते पहा. ते जर छान चित्र काढत असतील तर त्यांना ब्रश आणून द्या, त्यांना कॅनव्हास आणून द्या. ते चांगलं खेळत असतील त्यांना बॅट आणून द्या. तुम्ही अस्वस्थ होऊ नका. आमच्या मुलाच्या अंगामध्ये काय क्षमता आहे ते ओळखा. जसं मी मनोबलमध्ये पाहिलं, कोणामध्ये काय क्षमता आहे ती ओळखायची. आणि क्षमता म्हणजे तरी काय असतो? आपल्या प्रत्येकाच क्षमता आहे. विचार करा, आपल्या पायात पेटके आलेत, आपण थकून गेलोय आणि रस्त्यानं चाललोय. आता कधी कोसळेल याचा भरोसा नाही असं वाटतंय. आणि समोरून एखादा कुत्रा असा जाबडा वासून अंगावर धावून आला, काय होईल? आपण धावत सुटू. कारण आपल्यातली क्षमता त्यावेळेस जागी होते धावण्याची. क्षमता कधी जागी होते? संकट आल्यावर किंवा संधी आल्यावर. संकटाची वाट पाहू नका, संधीची वाट पहा आणि आपल्यातली क्षमता जागृत करा. म्हणून मी मनोबलमध्ये जे पाहिलं ते आपल्यातली क्षमता जागृत करून
या मुलांचं भविष्य घडवण्याचं हे मनोबल आहे. म्हणून आपण सुद्धा ते करू शकतो. अहो दिव्यांग ते मुलं नाहीच, बदलीसाठी खोटे दिव्यांग किती शिक्षक आहेत तसे. कोणाचं कान काय झालंय, काय कशातही दिव्यांग आहे, हे मेंदूमध्ये दिव्यांग आहेत, हे दुसरे कशात दिव्यांग नाही. म्हणून आपण आनंद कशात मिळवायचा, आजूबाजूला सगळा आनंद आहे, आपल्याला दिसत नाही. तुम्ही सकाळी फिरायला जाता की नाही? अनेक जण जात असतील. का जाता? काहींचं पोट वाढलेलं असतं. आता पोटाची चिंता कोणाला आहे? तुम्हाला आहे का जगाला आहे? चेहरा असा कोणीतरी अणुबॉम्ब टाकल्यासारखा असं. मग आपल्याला पाहिलं की बाकीचे म्हणतात हे आलं भाऊ, चला आपलं दुसरं. असं आनंदी चेहऱ्यानं तुम्ही फिरा. फिरणं सुद्धा असं छान असावं. पण आपण आपल्या अंगातली क्षमता न ओळखता करतो. दीक्षित साहेब आले, म्हटले करा डाएट, केलं डाएट. 90 किलो होतं, आता किती झालो? 60. डाएट सोडलं, आता किती झालो? 110. तुमच्या शरीराला ते मानवतंय का? आपलं शरीर कसं आहे तेच करा. रामदेव बाबा सकाळी दाखवत आहेत योगासनं. आता रामदेव बाबा काय त्यांचं आरोग्य नीट राहावं म्हणून योगासनं करत नाहीत, तो त्यांचा व्यवसाय आहे. त्यांना भगवे कपडे आहेत, भगव्या कपड्याला एकही खिसा नाही, तरी किती व्यवसाय आहेत. हा माणूस पैसे कुठे ठेवत असतील, मला कोडच आहे. म्हणजे वेशाला खिसा नसताना ते किती व्यवसाय आहे. मग ते रामदेव बाबा असं दाखवतात, हे पाय असा गळ्यात घाला, टंगडी गळ्यात घाला, घातली. हा पाहणारा लगेच आपली घाला घातली, निघतच नाही. मग बायकोला म्हणायचं अरे एवढी काढ, ती म्हणते दुसरी घालते, दोन्ही घालते, इथंच बसा. अहो तुम्हाला जर जमत नाही तर करता कशाला? हे काही गोष्टी असतात ना. योगासनं केले पाहिजे आरोग्यासाठी, पण ते कोणी केले पाहिजे? ज्याला मानवतं त्यानं केले पाहिजे. एकानं दुसऱ्याला विचारलं तू योगासनं करतो का? करतो. काय होतं योगासनं केल्यानं? तो म्हटला योगासनं केल्यानं आयुष्य वाढतं. मग वाढलेल्या आयुष्यात काय करायचं? तो म्हटलं योगासनं करायचे. करतो कशाला? पथ्य पाळतो का? पाळतो. काय मला खूप जगायचं, खूप जगून काय करायचं? पथ्य पाळायचे. तुमचा आनंद नेमका कुठं आहे ते पहा. आनंद सगळीकडे आहे. आपण फिरायला जाताना आनंद आहे, मंद वारा वाहतोय, झाडं हलतायत, पक्षी त्या ठिकाणी चिवचिव करतायत, तो आनंद आपल्याला ऐकूच येत नाही, तो आनंद आहे. एखादा मनुष्य कुत्रं घेऊन फिरतोय, आपल्याला नाही कुत्रं, नका दुःख बाळगू, त्याला आहे ना, त्याच्या आनंदात सामील व्हा. कधी कधी तो आपल्याला हसायला पण लावतो, कारण कुत्र्यानं त्याला फिरायला आणलं की त्यानं कुत्र्याला हे समजत नाही, कुत्रं त्याला ओढतं हे मागून असं ताणत जातं. आनंदाची गोष्ट आहे. मागच्या आठवड्यात अशीच गंमत झाली. मी असा पहाटे फिरायला गेलो बरं का, थोडा अंधारच होता, आणि फिरता फिरता त्या धुसर अंधारातून कुठली तरी एक स्त्री मला म्हटली गुड मॉर्निंग. छान वाटलं मला. मी म्हटलं गुड मॉर्निंग. घरी आलो. आता अशा वेळी चेहऱ्यावरचा आनंद काही लपत नाही. बायकोनं विचारलं काय आज आनंदी दिसताय? म्हटलं तसं काही नाही. नाही सांगा सांगा काय झालं? म्हटलं नाही, मग कुणीतरी स्त्री मला भेटली आणि ती गुड मॉर्निंग म्हटली. ती म्हटली मीच होते. लगेच चेहरा पडला बा. मग तिनं हा प्रश्न विचारला, कुणातरी स्त्रीनं गुड मॉर्निंग म्हटल्यावर आनंद होतो, बायकोनं म्हटल्यावर का होत नाही? जरा विचार करा. विचार करण्याचाच विषय आहे. आनंद कशात आहे? आम्ही मोबाईल खेळतो, आम्ही जुनं साहित्य वाचतच नाही. अहो जुने लोक किती छान वाचायचे. राम गणेश गडकरी, श्रीपाद कृष्ण कोलटकर, पु ल देशपांडेंपासून किती आनंदाच्या गोष्टी होत्या. गडकरी तर बोलता बोलता विनोद करायचे. राम गणेश गडकरींचा भाऊ एकदा झोपला, सकाळी उठला त्यावेळेस त्याच्या उशीखाली विंचू निघाला, आणि तो घाबरून म्हणाला गडकरींना माझ्या डोक्याखाली विंचू निघाला. गडकरी म्हटले दगडाखाली दुसरं काय निघणार आहे? दोघंही हसायला लागले, विनोद झाला. गडकरींनी एका साहित्यिकांवर काहीतरी लिहिलं, साहित्यिक संतापले. दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉकला समोरासमोर आले. गडकरी त्यांना म्हटले नमस्कार. साहित्यिक म्हटले मी मूर्खाशी बोलत नाही. गडकरी म्हटले मी बोलतो ना. किती छान विनोद होता. आम्ही या सगळ्या गोष्टींना मुकलेलो आहोत, कारण आम्ही वाचत नाही. म्हणून महाजन सर, तुम्ही जी वाचन चळवळ चालवली ना, 10वी नापास झालेला तुमचा प्रकाशक आहे, आणि तो इतके छान पुस्तकं काढतोय. म्हणजे कुठल्याही गोष्टीला शिक्षणाची गरज नाही, अक्कल पाहिजे, बुद्धी पाहिजे, अनुभव पाहिजे. आम्ही वाचतच नाही. आणि शिक्षकांवर माझा आरोप आहे, शिक्षक तर वाचतच नाहीत, वेळच नाही. 4 शिक्षक ज्यावेळेस एका शिक्षकाच्या घरी गेले चहाला, भिंतीवर साने गुरुजींचा फोटो होता. एक शिक्षक त्या फोटोकडे असं पाहायचे जरा दुःखी नजरेनं. म्हणून त्या घरातल्या शिक्षकांनी यांना विचारलं काय पाहताय? यांनी विचारलं वडील कधी गेले?
ते म्हटले वडील नाही, हे साने गुरुजी आहेत. अहो, दया पवार कवी आहे की लेखक हेच आम्हाला अजून माहीत नाही, पण ही परिस्थिती फार वेगळी आहे. यातून आम्हाला बाहेर यायचं असेल तर या गोष्टी केल्या पाहिजे जे जुने लोक सकसपणे करायचे, पण आम्ही विसरतो. अहो, जुना काळ पुन्हा एकदा आठवा, किती सकस होता नाही का? मला आठवतं आपण दप्तर घेऊन जायचो शाळेमध्ये. कशाचे दप्तर असायचे याला मुलांना माहीतही नाही. सुफला युरियाच्या गोण्या असायच्या, म्हणजे आम्ही त्याचे ब्रँड ॲम्बेसिडर्स होतो. विजारीला मोठमोठे टीव्ही सारखे ठिगळं असायचे. आणि कपडा फाटलेला असला की आई जाऊ देत नव्हती. आई म्हणायची थांब बाळ, ती अशी रफू करायची बारीक सुईनं. आमच्या ताईचा फ्रॉक कुठं फाटलेला असेल, आई म्हणायची थांब, विरलेला असला तरी कपडा फाटलेला नको. ती बारीक सुईनं असं रफू करायची. मुलं तुला हसतील, गुरुजी तुला हसतील, तसं जाऊ नको. कारण पूर्वी कपडा फाटला की प्रतिष्ठा जायची. आता काय, चांगली पॅन्ट 1000ला आहे, फाटलेली 2000ला आहे. ती फाडून शिवतात की शिवून फाडतात कळायला मार्गच नाही. काल परवा मी पुण्यामध्ये गेलो होतो एका गॅदरिंगला, कॉलेजला. हे पोरापोरींचं टोळकं येताना दिसलं, असं बॉम्ब स्फोटात उद्ध्वस्त झाल्यासारखे दिसत होतं तुम्हाला. कोणाच्या इथं फाटले, कोणाच्या इथं फाटले, कोणाच्या पॅन्टीत गोळ्या शिरल्यात. आणि आई सुद्धा सांगते, ती मधली नाही का ती इथं फाटलेली, ती माझी मुलगी आहे. काय प्रतिष्ठा आहे, फाटल्याला प्रतिष्ठा आली. हा असा कसा काळ आहे. नवीन मुलं म्हणतात आमचा काळ बिघडलेला नाही, जुन्यांचं कामच आहे असं म्हणायचं. नवीन मुलं बिघडलेले आहेत, आम्ही बिघडलेलो नाही. तुम्ही बिघडलेले नाही, पण या काळाबरोबर तुम्ही वाहत जाऊ नका, प्रवाह पतित होऊ नका. कुठंतरी टी व्हीत सिनेमात आम्ही ते फाटलेलं पाहिलं, आम्ही घालायला लागलो. अहो, त्यांना निर्माते कपडे देतात, तुम्हाला तुम्ही तुमचे वडील घेतात, ते तुम्हाला घ्यावे लागतात. जरा आईवडिलांकडे आपल्या पहा. आता आमची नवी आई त्या मानानं चांगली आहे, सधन आहे. आमची जुनी आई 4-4 तुकड्याचं लुगडं नेसायची, रानात जायची, 4-4 तुकड्याचं. बाथरूममध्ये असा साबणाचा तुकडा दिसला की मुलं काय म्हणतात, आई नवा साबण दे. आई देते नवा साबण, तो तुकडा कुठं जातो? मुलं विचारतात का तुकडा कुठं जातो? अहो, तो तुकडा तुमचे वडील लावतात. कारण माझ्या मुलाला जर शिकायचं असेल तर मला काटकसर करावी लागेल असं त्या वडिलांना वाटतं. कुठल्या तरी त्या मोबाईलमधल्या सिरियलमधल्या स्त्रिया पाहून पाहून आता आमच्या तरुण मुलांना आमची आई सुद्धा कुरूप वाटायला लागली. पण मित्रांनो, या जगात सगळ्यात सुंदर कोण असेल तर ती आपली आई आहे. आपल्या आईनं जर मेकअप केला ना तर ती त्या नटीपेक्षा सुंदर दिसेल, पण तुम्ही उपाशी माराल, कारण तिला मेकअप करायला वेळ नाही. तुमचं पोट तिला भरायचं आहे. तुम्ही 6 पॅक मिळवा, नट्या काय त्या नटासारखे सलमान खान वगैरे असे मिळवा, काही अडचण नाही. पण ते मिळवण्याआधी रानात जाऊन आपल्या उघड्या अंगाच्या बापाला एकदा पहा, त्याचे किती हाडं बाहेर आले, कोणासाठी आले. शाळेमध्ये तास सुरू असताना आपलं जर लक्ष लागलं नाही ना, 2 मिनिट डोळे मिटा आणि फक्त आपले आई वडील आठवा, तुमचं आपोआप लक्ष लागेल ते आपल्यासाठी काय करतायत. पण आम्ही आपलं ब्लँकेटच्या आतून आता चॅटिंग करतोय, ब्लँकेटच्या आतून. आम्ही असं वागू नये की आमच्या आईवडिलाची मान खाली जाईल, पण आम्ही वागतो, कारण आमचा समाज असा प्रवाह पतित आहे. अहो, 140 अब्ज देशाच्या या लोकसंख्येमध्ये 110 अब्ज मोबाईल आहेत, 110 कोटी मोबाईल आहेत. काय परिस्थिती आहे. आम्हाला सवय आहे. आता ते जुने लोक आमचे काय करायचे, ते गळ्यामध्ये उपरणं, गमजा म्हणायचे त्याला. आता कोरोना झाल्यावर लोकांना समजायला लागलं तो मास्कच होता ना. आम्ही आता ते मुसके लावायला लागलो मास्क. आमच्या जुन्या लोकांनी नमस्काराची पद्धत कशी काढली, अशी नमस्कार, राम राम. अहो, मोदी साहेब परदेशात गेले तरी ते अमेरिकेचे, इंग्लंडचे पंतप्रधान अध्यक्ष असं म्हणायला लागले, नमस्कार नमस्कार. ही भारताची पद्धत आहे, कारण कोरोनात समजलं हाताला हात मिळू नये, संसर्ग होतो. पण आपल्या जुन्या लोकांनी ही पद्धत का काढली, त्यांना माहीत होतं आपली नवी पिढी काय लायकीची आहे. परदेशात पद्धती आहेत नमस्काराच्या, पाश्चिमात्य देशात काय आहेत. पुढून माणूस आला की खांद्याला खांदा घासायचा, नाकाला नाक लावायचं, गालाला गाल घासायचा. तशी पद्धत जर आपल्या देशात असतील, तुम्हाला सांगतो काही माणसं घरीच गेले नसते, दिवसभर रस्त्यानं ते नमस्कार करतच फिरले असते. हे आपल्या जुन्या लोकांना माहीत होतं ही पुढची पिढी कशी आहे, म्हणून ते सावध झाले. नमस्कार लांबूनच, राम राम.
ही अशी आपल्या लोकांची परंपरा आहे. पण आम्ही हे करता करता काही गोष्टी लक्षातच घेत नाही. कोरोनामध्ये लग्न झाले, किती माणसं होते लग्नाला? 5, 4, 3. त्यांचे संसार काही सुखी झाले नाही? झाले. याचा अर्थ आशीर्वाद द्यायला फार लोकांची गरज नाही. पण कोरोना संपला, पुन्हा सुरू झालं. पुन्हा 2-2, 3-3, 4-4 हजार लोक सुरू झाले आणि आमचे लग्न तसे सुरू झाले. अहो तुम्ही जुने लग्न आठवा. नवरीला तर मेकअप नव्हताच, हळदच होती. काल परवा मी एका लग्नाला गेलो, लग्नाला उशीर झाला. म्हटलं नवरी यायची का? म्हणे नाही, नवरी आली, नवरीची आई यायची, मेकअप करते. अहो मेकअप ही आमच्या ताईची गरजच नाही, ती मेकअप तयार करणाऱ्या कंपन्यांची गरज आहे. आमची आई आठवा बरं कसा मेकअप करायची, चेहरा गार पाण्यात धुवायची. प्रत्येकाची आई आठवत असेल तुम्हाला. असं त्या मातीच्या भिंतीत कुठंतरी आरशाचा तुकडा खोचलेला असायचा, ती अशी खाली वाकायची, मेण लावायची, त्यावर कुंकू लावायची, पदर घ्यायची, असं जिभेच्या टोकानं ओला करायची, असं छान वर्तुळ काढायची. तिचं सौभाग्य पहा कसं ठसठशीत टिकायचं. अर्थात ते त्या काळात तर सौभाग्यही तसं टिकाऊ होतं. आता टिकल्या आल्या म्हणजे तुमची चूक नाही, कारण हे कधी कळून पडतील यांचाही भरोसा नाही. त्यामुळं तुम्हाला तरी कसं चूक म्हणायचं, तुम्हाला कसं नाव ठेवायचं. पण हा बदलत गेलेला काळ आहे आणि आम्हाला तो अस्वस्थ करून जातो. म्हणून जुने लग्न आठवा. आमच्याकडे जे लग्न व्हायचे ते गव्हाचा भरडा असायचा, त्याची लापशी करायची. आपल्याकडे करतात का? नाही. गव्हाचा भरडा करून त्याची गुळाची लापशी करायची आणि ते एका खोलीमध्ये त्याचा ढीक असं साचवायचे आणि त्याच्यावर एक धोतर अंथरून पांघरून ठेवायचे. दुसऱ्या दिवशी पंगत बसली की एक म्हातार बुवा खोरं घ्यायचे आणि खोऱ्यानं ते गमेल्यात भरायचे. त्यावेळेस वाढणारे सुद्धा गावातलेच लोक होते आणि लोक असे खालीच बसायचे बरं का जेवायला, गल्लीत वगैरे. त्या पत्रवळ्या कशा म्हणजे रस्त्यात आणि त्या जेवणात आणि रस्त्यात काहीच अंतर नसायचं, अशा त्या पत्रवळ्या असायच्या. त्यावर सार ओतला की तो पळून जायचा रस्त्याला, तो भातात टिकतच नव्हता अशा, आणि धूळ उडायची. पण लोक बसायचे आनंदानं की यानं जे केलंय ते आनंदानं खाऊ बुवा, नाही तर आपल्या आशीर्वादानं कुणाचं भलं झालंय, म्हणून लोक असं जेवायचे शांतपणे. त्यावेळेस स्त्रिया यायच्या, त्या तिथं जेवत नसायच्या, त्या अशा पदराखाली ताट आणि तांब्या अशा झाकून आणायच्या. मग त्या ताटामध्ये लापशी घ्यायची, तांब्यामध्ये ती आमटी किंवा सार घ्यायचं आणि घरी जायच्या. संध्याकाळी पुन्हा घरचे ते खायचे. मग दुसऱ्या दिवशी ती लापशी अंगणात अशी वाळू घालायची, त्यामध्ये खोबरं आणि शेंगदाणे असायचे. जास्त चिमण्या जमा झाले की समजायचं लग्न श्रीमंता घरचं होतं, कारण खोबरं आणि शेंगदाणे जास्त असायचे. चिमण्याच गोळ्या झाल्या नाही की समजायचं लग्न गरिबा घरचं होतं. एकही शेंगदाणा नाही, एकही खोबरं नाही. 3-4 दिवसानं पुन्हा ती लापशी गरम करायची आणि खायची, इतकी गरिबी होती. आणि शुभमंगल सावधान एकदा म्हटलं की पुरुषच आधी बसायचे. त्यात काही बदल झालेला नाही अजूनही तेच आहे. मी आमच्या आजोबांना विचारलं, पुरुषच आधी का बसतात बुवा, स्त्रिया का नाही बसत? ते म्हटले त्या फार गप्पा मारत जेवतात, फार वेळ जातो, मग आम्हाला ते सहन होत नाही. पुरुषाचं कसं आहे, पटकन जेवलं म्हणजे रवंत करत गावभर फिरायला मोकळे आम्ही, असं म्हणून आम्ही आधी जेवतो पटकन. मग ते म्हातारबुवा ते लापशी वगैरे, आणि एक म्हातारबुवा त्या पंक्तीत फिरायचे बरं का. ते कशासाठी फिरायचे ते लक्षात घ्या. शेवटची पंगत जर मोठी बसली, त्यावेळेस काही मोबाईल नव्हते, ते पळत जायचे आत आणि त्या लापशीच्या ढिगाजवळ जे आजोबा असायचे त्यांना म्हणायचे, अरे पंगत तर फार मोठी बसली, आता लापशी पुरल का? नाही पुरायची. मग गाव आपल्याला नावं ठेवेल, यांच्या लग्नात लापशीसुद्धा पुरली नाही, काय खरं आहे, कशाला लग्न करताय? मग ते म्हातारबुवा काय करायचे, एक लोखंडाची पहार असायची गरम केलेली, तिथं त्या ढिगाजवळ ठेवलेली, ती पहार घ्यायची आणि त्या लापशीच्या ढिगात अशी खुपसायची. ती खुपसल्याबरोबर त्या लापशीला करपट वास यायचा आणि ते लोक खात नसायचे. अशी वाढली की नाकाजवळ, नको भाऊ करपट आहे, लापशी पुरायची. म्हणजे गरिबी झाकण्यासाठी सुद्धा हा प्रयोग व्हायचा. त्या आमटीच्या कढई भोवती बादले घेऊन लोक उभे असायचे. आमटी संपत आली, शेवटची पंगत मोठी बसली, ओता बादल्या. शेवटच्या पंक्तीला निव्वळ पाणी यायचं, पण कोणी तक्रार केली नाही, कारण त्यात समाधान असायचं, आनंद असायचा की यानं याच्या कोवतीप्रमाणे केलं, आपण ते खाल्लं पाहिजे. कुणाच्या लग्नात पुऱ्या केल्या तर तो सगळ्यात श्रीमंत. मग आम्हाला आश्चर्य वाटायचं, त्यावेळेस काही केटरर्स नव्हते, मग एवढ्या पुऱ्या कोण करायचं? तर आमच्या गल्लीतल्या साऱ्या म्हाताऱ्या बाया त्या कढईभोवती बसायच्या, अशा पुऱ्या जिथं करायच्या त्या कढईभोवती. आणि तरुण स्त्रिया काय करायच्या, त्या
पिठाचे उंडे असे छोटे छोटे उंडे करून द्यायचे की ते म्हातारे काय करायच्या गुडघेवर केलेले असायचे. एक उंडा घ्यायचा, गुडघेवर ठेवायचा उंडा, अशी जोरानं थाप मारायची आणि कढईत फेकायची. त्याला गुडघापुरी म्हणायची. सगळ्या पंक्तीला माहीत होतं गुडघापुरी आहे, पण कुणी नाक मुरडलं नाही. हा एखादी मोठी पुरी आली तर एखादा म्हणायचा अरे हौसाबाईची दिसते वगैरे असं, पण तो खायचाच कारण त्यात आनंद असायचा. आता आमचा तो आनंद सगळा हरवून गेला. ते अंतरपाठ धरतात ना, अजूनही धरतात. मी विचारलं एका जुन्या लोकांना ते अंतरपाठ का धरतात बुवा. ते म्हटले जुन्या काळी कसं होतं, फोटो वगैरे नव्हते, अल्बमचा विषय नाही. बाप घरी यायचा आणि मुलाला सांगायचा हे तुझं लग्न जमलं बरं का त्या मुलीशी, तिचा फोटो नाही, मुलगी पाहिलेली नाही, काही नाही. म्हणजे लग्नानंतर एकमेकाला पाहिलेली माणसं आहेत जुने. आणि मग काय व्हायचं, पाहिलेलं नसायचं एकमेकाला. मग नवरदेव इकडे उभा, त्याला त्या मुंडावळे वगैरे भली गर्दी असायची त्याच्या चेहऱ्यावर. नवरी त्या बाजूला पाशिंग वगैरे बांधलेलं, आणि मध्ये ते अंतरपाठवाले असे ते दुष्ट होते बरं का, ते एकमेकाचा चेहरा दिसूच देत नव्हते, असे ताणून धरायचे. मग सगळे एकदा ते मंगल अष्टक झाले की अंतरपाठ खाली केलं की हे एकमेकांना पाहिजे, अरे हाय काय असं पदरी पडलं, पवित्र झालं. तो म्हणायचा तू का, इलाजच नव्हता. असे लग्न व्हायचे म्हणून अंतरपाठ धरायचे. आता काय गंमत आहे, कोपऱ्यात कुठंतरी स्क्रीन लावलाय आणि तिथं प्री वेडिंग सुरू आहे. तो नवीनच प्रकार आता आपल्याकडे आलेला आहे. लग्नाच्या महिनाभर आधी जातात हे नवरा नवरी, ते फोटोग्राफर पण जातात, असे लोळू लोळू फोटो काढतात त्यांचे असे ते व्हिडिओ. मग हे डोंगरावर हातात हात घेऊन फिरतात. एकच कोल्ड्रिंकची बाटली असते, त्यात 2 नाळ्या, ओढा. ते ओढतं, कधी कधी ही फुंकते आणि हे ओढतं. त्याच वेळेस ती म्हणते बावळट आहे, काय अडचण नाही. आपल्या वेळेस काय झालं कोणास ठाऊक. मग धबधब्यात पाय सोडून बसतात. काय ते असं छानच ते सगळं स्क्रीनवर चाललेलं असतं, आणि इकडं अंतरपाठवाला असं ताणू ताणू अंतरपाठ धरतो. ते महिना झाला बोंबलत फिरतायत, कशाला धरतो. पण आमची गंमत अशी आहे, नवं तर धरायचं आणि जुनं सोडायचं नाही. कशाला या प्रथा बदला ना, नाही आम्ही बदलत. आता फोटोची तीच गंमत आहे. पूर्वी कसे फोटो असायचे, अल्बम असायचे ना फोटोचे आपल्या घरामध्ये. अल्बम, मला तर आश्चर्य वाटतं, 10-10, 15-15 वर्ष झाले काही माणसांनी अल्बम जपून ठेवले लग्नाचे. मानलं पाहिजे त्यांना. इतक्या दुःखी दिवसाचे फोटो इतके जपून ठेवतात म्हणजे कमालच आहे. ठेवतात होतो. नवरदेव म्हणतो हा आपण त्या पॉईंटवर गेलो होतो. ती सांगते अहो तो पॉईंट नाही हा. मग हा सांगतो अगं हा तोच पॉईंट आहे, तो नाही का, तू घोड्यावर बसली आणि घोडं खाली बसलं. तो गंमतच आहे. ते पाहुण्यामुळे जमायचं म्हणायला बरं का. असं म्हटलं की पाहुण्याबरोबरच निघून जायचं. पण त्यावेळेस ते अल्बम असायचं. आता ते सगळं गेलं. आता काय स्पेशल इफेक्ट आलेले आहेत. आता तो असं 2 दिवस झाले, 2-3 दिवसानं तो एकदा ते CD वगैरे आली की मोठा स्क्रीन, आणि त्यावर ते सगळं कुटुंब बसतं असं, आणि ते लावतात भाऊ व्हिडिओ. असा नवरदेव असा कबुतरासारखा, त्याला पंख वगैरे असं स्पेशल इफेक्ट. इकडं नवरी चिवचिव चिमणीसारखी अशी, दोघं आभाळात चोचेला चोच. हा वा वा. नवरीचा बापही दाखवला पाहिजे असा जटायूसारखा पंख कापलेला. जीभ अशी वाचलेली. पुढचा हप्ता कधी बँकेचा. तेच कशाला, तुझी क्षमता नाही तर कशाला खर्च करून लग्न करतो. आम्हाला हौस आहे. कोरोना संपला आणि आम्ही पुन्हा सुसाट सुटलो. मग मुलीला आनंदानं वाटं लावण्याच्या नादामध्ये संपूर्ण कुटुंब जर दुःखी होत असेल तर तुम्ही कशासाठी करताय. आता मुलींनी एक लक्षात घ्या, माझ्या तरुण बहिणींनी, तुम्हीच आता वडिलांना सांगा हुंडा द्यायचा असेल तर माझं लग्न करू नका. आता मुलांना गरज आहे लग्नाची, तुम्हाला नाही. आम्ही फार अडचणीत आहोत सध्या. त्या सोलापुरात मोर्चा निघाला होता काल परवा, नवरदेवांचा, म्हणजे लग्न न झालेल्या मुलांचा, पाशिंग बांधून घोड्यावर त्यांची संघटना झाली. आता लग्न न झालेल्या तरुणांची, आमचे लग्न करा, आमचे लग्न करा. सामाजिक प्रश्न झाला आता तो. आता मुलींनी घाबरायचं नाही. आता काही दिवसांनी अशी गंमत होईल, 4-5 मुलीच एखाद्या मुलाला पाहायला जातील आणि ते चहा घेऊन येईल असं. मग एखादी मुलगी विचारील तोंडात काय आहे, थुंकतो हा, थुंक बाबा, सरळ उभा राहून दाखव. गमतीच आहे. हे दिवस आता बदलले. आम्हाला चांगले दिवस आले.
म्हणून आम्हाला आमच्या ताईंचं अभिमान वाटतो, तुम्हाला खूप चांगले दिवस आले. अहो इतके चांगले दिवस आले, आमच्या नगरमध्ये आता पुरुष हक्क समिती स्थापन झाली. म्हणजे पूर्वी स्त्री हक्क समित्या होत्या, आता पुरुष घाबरायला लागले, आमच्यावर अन्याय व्हायला लागले. हा पूर्वीचा काळ तसा कठीण होता ना. ते जयवंत दळवींच्या कादंबरीत तुम्ही जर वाचलं तर ते सांगतात आमची एकत्रित कुटुंब पद्धती होती आणि जे स्वयंपाकघर होतं तिथं अंधार होता, म्हणजे आलेल्या पाहुण्यांना स्त्रियांचं चेहरासुद्धा दिसत नसायचा. आणि मग जेवायला सुद्धा कसे बसायचे, संध्याकाळी सगळ्यात ज्येष्ठ माणूस आधी बसायचं, मग वयानं कमी कमी असे सगळ्यात शेवटी लहान मुलगा असे एका रांगेत जेवायला बसायचे. मग सगळ्या स्त्रिया वाढायला यायच्या अशा डोक्यावर पदर घेऊन, त्यावेळेस साड्यांना पदर होते, अशा यायच्या त्या पदर घेऊन सगळ्यांना वाढायच्या. मग दळवी सांगायचे आमरस केलेला असला की माणसं असे भुरुक भुरुक पिऊन टाकायचे. मग माझ्या आईला तर आमरस खूप आवडायचा आणि मला भीती अशी वाटायची आईला आमरस राहणार नाही. मग मी काय करायचो, एक वाटी भुरकन प्यायचो, दुसरी वाटी भरून घ्यायचो आणि हळूच मागे ठेवायचो. आणि पंगत संपल्यावर हळूच आईजवळ जाऊन म्हणायचो, आई हे बघ तुला आमरस. हे संस्कार एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये पूर्वी व्हायचे. वर्षभरातून साड्यावाला घरी यायचा, काय कोणाला साड्या घ्यायच्या घरातच घ्यायच्या, बाहेर पडायचं नाही. पूर्वीच्या स्त्रिया, आता बघा आता किती स्वातंत्र्य आहे आपल्याला. साड्यांच्या दुकानाबाहेर बघा आमचे पुरुष किती बिचाऱ्या चेहऱ्याने उभे असतात, असे ओळखून घ्यायचं यांच्या सौ आज साड्या घेत आहेत, हे आपलं उभं असतं बिचारा. काय करणार, इलाज नाही. किती स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. त्या स्वातंत्र्याचा उपभोग तुम्ही घ्या. आमच्या सावित्रीबाई जिजाऊमुळे हे दिवस तुम्हाला आलेले आहे, ती आनंदाची गोष्ट आहे. म्हणून आपला आनंद याच्यात आहे. तुमची वेदना, तुमची दैना आता कमी झालेली आहे. विधवा स्त्रीनं पांढरी साडी घालावी, दागिने घालू नये, हा विषय गेला. का घालू नये? अहो ज्याची पत्नी वारली तो पुरुष कधी सफेद कपडे घालतो का, चंपी करतो का? तो तर असा समाजात छान राहतो. माझे मुलं उपाशी मरतील बाबा, मला आता दुसरं करावं लागेल. मुलगे कसले उपाशी मरतात, यालाच घाई झाली. तुम्हाला तो हक्क का नको? तो हक्क आता तुम्हाला आलाय, ही आनंदाची गोष्ट आहे. म्हणून पूर्वीच्या लग्न संस्था आणि आत्ता आम्ही जे करतो हा आम्हाला अस्वस्थ करणारा प्रकार आहे. म्हणून आम्ही सुख कशात मिळवायचं, सुख शोधा. नुसतं सुख, आज आम्ही फक्त सुखी आहोत, समाधानी नाही. कारण सगळे भौतिक साधनं आम्हाला आहेत. सुख आणि समाधान यात काय बदल आहे? समोर पंचपक्वानाचं ताट आहे म्हणजे सुख आहे, पण ते खाल्लं तर पचत नाही म्हणजे समाधान नाही. झोपायला फोमची गादी आहे म्हणजे सुख आहे, पण त्यावर झोप लागत नाही म्हणजे समाधान नाही. आजचा माणूस फक्त सुखी आहे, समाधानी नाही, म्हणून आम्ही अस्वस्थ आहोत. मग आमच्या जुन्या लोकांना सुद्धा वाटतं लहान मुलं ठीक आहे, तरुण मुलं ठीक आहे. आता आम्ही वय जसं आमचं होत चाललं, घराचं आमच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. ज्येष्ठ लोकांना वाटतंच. पण आमचे काही ज्येष्ठ आजोबाच्या वडिलांच्या वयाची माणसं इथं आहे, त्यांना मी एकच सांगतो, निसर्गाच्या विरोधात कधी वागू नका. निसर्ग आपल्या मदतीला असतो. जसं जसं आपलं वय होत जातं आपल्याला कमी ऐकायला यायला लागतं. ही निसर्गानं केलेली सोय आहे. कारण आपल्याविषयी कुणी चांगलं बोलवलंय त्याचा भरोसा राहिलेला नाही, तरी आम्ही कानात ते यंत्र घालतोच. आणि एखाद्या दिवशी सून फटकन बोलते की दिवसभर असंच. जसं वय होत जातं कमी दिसायला लागतं. ही निसर्गानं केलेली सोय आहे. कारण तुम्हाला अपेक्षित जग राहिलेलं नाही आहे. ते धुसर झालेलं चांगलं, अस्पष्ट झालेलं चांगलं, तरी आम्ही पुन्हा जाड जाड भिंगाचे चष्मे घालून जग पाहतो आणि दुःखी होतो. खेड्यामध्ये पारावर ज्यावेळी दोन म्हातारे बसले, एक जण दुसऱ्याला असं म्हटला, काय जमाना आलाय, काय झालं म्हणे, माझी सून मला चहा देताना डोक्यावर पदरच घेत नाही. दुसरा म्हटला, माझी मला चहाच देत नाही. तुला पदराचं काही पडलंय का? घे ना बाबा गुपचूप. शेवटी आनंद कशात मानायचा? आयुष्याच्या सायंकाळी, हे सुद्धा आपल्या मनावर आहे. ज्याला पेन्शन आहे त्यात जरा बरं आहे. 25 पासून जरा चहामध्ये जास्त सुंठ पडते, आलं पडतं, जास्त दूध पडतं. चहा सकडक 1 तारखेपर्यंत, 1ला पेन्शन काढून घेऊस तर पुन्हा 2ला कोरा चहा 25 तारखेपर्यंत. आमचे एक ओळखीचे आजोबा आहेत, नोकरीला होते. ते आता पेन्शन सगळी सून काढून घेते म्हणून हळीच 2-3 नोटा असे पायमोज्यात लपवतात पटकन बँकेतच. ते समजल्यापासून सून आता त्यांना रोज म्हणते, बाबा पायमोज्याचा वास येईल, धुवायला द्या. काही ठेवायचं नाही तुमच्याजवळ. मग वृद्धापकाळी सुद्धा एक लक्षात घेतलं पाहिजे, सूर्य उगवताना आभाळामध्ये लाली असते म्हणजे आनंद असतो, सुख असतं.
तसं सूर्य मावळताना सुद्धा आभाळात लाली असते, आनंद असतो, ते भोगण्याचं तंत्र आपल्याला आत्मसात झालं पाहिजे. आपण कधी काळी घेतलेला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही मुलानं विकला, कोणाच्या सांगण्याहून विकला माहीत आहे? काही बोलू नका. नवीन रंगीत टीव्ही आणला, टीव्ही आल्याबरोबर मुलाला म्हणा, बाळ तुला माझी किती काळजी आहे, मला कमी दिसायला लागलं म्हणून तू मोठा टीव्ही आणला. मुलाला मनातच लाज वाटेल की बाबांना मी विचारायला पाहिजे होतं. ही कुटुंब व्यवस्था आहे. आता प्रत्येक बापानं सावध राहण्याची वेळ आलेली आहे, कारण ज्या आजूबाजूला घटना घडतात त्या आनंददायी नाही. एकच उदाहरण तुम्हाला सांगतो. पुण्यामध्ये मोठा वाडा सदाशिव पेठेमध्ये, आणि अमेरिकेमध्ये मुलगा आणि सून ज्यावेळेस आले आणि बाबांना म्हटले, भारतामध्ये ज्येष्ठांनी राहणं धोक्याचं झालेलं आहे, आपण अमेरिकेत जाऊ, वाडा विकू. बाबा म्हटले, माझा जिथं जन्म झाला, आम्ही जिथं राहिलो, मला वाडा विकायचा नाही. तरी त्या दोघांनी त्यांना समजावून सांगितलं. कितीतरी कोटीला वाडा विकला, सगळं सामान भरलं, विमानतळावर गेले बाबांना घेऊन अमेरिकेत जायला. विमान पाहून येतो म्हणून जे गेले ते पुन्हा आलेच नाही. बाबा तसेच विमानतळावर बसून, आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं आपल्याला फसवलं गेलं. ते आता एका वृद्धाश्रमात आहेत. आता डोक्याहून एखाद्या विमानाचा आवाज आला की ते वर पाहतात, आशेनं पाहतात, मला न्यायला माझा मुलगा माझी सून आली की काय. पण ते आता कधीही येणार नाहीत, हे वास्तव आहे. म्हणून म्हातारपणीचा जो आनंद आहे तो मिळवायचा असेल तर आता सावध राहायला पाहिजे. आमची सून कशी असो तिच्याशी जुळून घेतलं पाहिजे. शेवटी तो आपला मुलगा आहे, आपल्या रक्ताचा आहे, आपण त्याच्याशी जुळून घेतलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या आनंद शोधण्याच्या नादामध्ये आपल्याला आनंद कुठे सापडेल तो आनंद आपण घेतला पाहिजे. नाही तर आम्हाला तो सापडतच नाही. सकारात्मकतेनं जगा ना, आनंदानं जगा ना, आम्हाला ते दिसतच नाही आनंद कुठं आहे. आमचे हे फार उशिरानं घरी आले, आणि आल्याबरोबर त्यांची पत्नी म्हटली, किती उशीर गेला तो, मगापासून मांड्या म्हणतोय, माकड पाहायचं माकड पाहायचं. आता जो सकारात्मक आहे तो काय म्हणेल, तुझा आवर मांड्याचा आवर, आपण माकड पाहून येऊ. पण जो नकारात्मक आहे तो काय म्हणेल, मला पोरासमोर माकड म्हणतेस. आता ते म्हणेल, म्हणायची काय गरज आहे, गमती आहेत. कुठल्या डोळ्यानं जग पाहावं त्यावर आनंद आहे. एक स्त्री ज्यावेळेस कापड बाजारातून चालली पेठेमधून, एक डोळा तिचा असा चकना होता, बालपणापासून दिसतच नव्हतं, बोटाला मूल धरलेलं. आणि ती मुलाला म्हटली, बाळ आज या बाजूची सगळी दुकानं बंद आहेत. मुलगा म्हटला, आई घाबरू नको, येताना उघडतील. कुठल्या डोळ्यानं जग पाहायचं ते आपण ठरवायचं. म्हणून तुम्हाला एक गंमत सांगतो. लोकलमध्ये ज्यावेळेस एका मुलाचा मोबाईल खाली पडला दरवाजातून, तो रडायला लागला. एक बाबा त्याच्या समोर आले आणि म्हटले, का रडतो. म्हणे, बाबा मी कालच 20,000चा मोबाईल घेतला होता, पडला हातातून निसटला. ते म्हटले, अरे काय रडू नको, परवा दिवशी मी 70,000चा कॅमेरा घेतला, तो असाच पडला, चोरी गेला, रडू नको. त्याला बरं वाटलं, माझा 20चाच होता, यांचा 70चा गेला. दुसऱ्या दिवशी एक तरुण रडत होता, तेच बाबा त्याच्या समोर गेले, काय झालं. म्हणे, माझे वडील गेले. बाबा म्हटले, तुझं वय किती आहे. तो म्हटला 30. अरे 30 वर्ष तुला वडिलांचं प्रेम मिळालं, कशाला रडतोस. मी लहान असताना माझे वडील गेले. त्या तरुणाला बरं वाटलं, मला 30 वर्ष तरी वडिलांचं प्रेम मिळालं. एक प्रवासी हे पाहायचं, हे बाबा खोटं बोलतायत. कुणाला दुःख झालं की त्याच्या समोर जातात, काहीतरी खोटं बोलतात, हे नेमके आहेत कोण. एके दिवशी लोकल थांबली, बाबा खाली उतरले, प्रवासी त्यांच्या मागे उतरला. एक खूप उंची गाडी आली, ड्रायव्हर होता, बाबा त्यात बसले. प्रवाशानं रिक्षा केली, त्या गाडीच्या मागे घे म्हटला. रिक्षानं पाठलाग केला. एका भल्या मोठ्या बंगल्यासमोर गाडी थांबली, बाबा आत गेले. हा रिक्षातून उतरला, त्यांच्या समोर गेला. बाबा सोफ्यावर बसले, प्रवासी त्यांच्या समोर गेला आणि म्हटला, बाबा मी तुम्हाला आज पकडलं. म्हणे, काय झालं. म्हणे, मी रोज लोकलमध्ये प्रवास करतो, या वयात कशाला खोटं बोलता. म्हणे, अरे झालं काय. म्हणे, काय त्या मुलाचा मोबाईल गेला 20,000चा, तुम्ही सांगितलं, माझा 70,000चा. कोणाचे वडील वारले, तुम्ही म्हणता माझे बालपणीच वारले. ते बाबा म्हटले, खरं आहे, माझी आई जिवंत आहे, माझे वडील जिवंत आहेत, हा बंगला माझा आहे, सगळं ऐश्वर आहे. पण माणसाची एक वृत्ती आहे, आपल्याला झालेलं दुःख हे पुढच्याला झालेल्या दुःखापेक्षा जर कमी असेल तर त्याला आनंद होतो. मी लोकलमध्ये फिरून तेच काम करतो. एखाद्याला दुःख झालं असेल तर मी त्याच्यासमोर जाऊन त्याच्या 5 पट दुःख सांगतो, त्याला बरं वाटतं, त्याला आनंद होतो. आता या वयात दुसरा आनंद मला दुसरा काय मिळणार आहे, मला सगळं आहे. मित्रांनो, हाच आनंद आपल्याला जर मिळवायचा असेल तर दुसऱ्याच्या दुःखात सुख मानू नका. आम्ही ते मानतो. आमच्या मुलीला 80% मार्क पडले, आनंद व्हायला पाहिजे ना. हळूच शेजारी जायचं,
तुमच्या किती आहे तो 85. अरे वय तिला 5% जास्त पडले ना. मग एखादे पाहुणे आल्याने विचारलं किती 90. पालकाचे ग्रेस मार्क असतात जास्त 5. 90. 80 तर 80 ना, छान आहेत ना ते. मुलावर विश्वास ठेवा ना, त्यात आनंद आहे. नाही ठेवा. एका माणसाला लॉटरीचं तिकीट लागलं 2 लाखाचं. शेजाऱ्यानं फटाके वाजवले. गाव म्हटलं शेजारी असा लॉटरी याला लागली, फटाके यानं वाजवले. गावातला एक जण त्याला म्हटला तुझ्यासारखा शेजारी मला पाहिजे होता. काय झालं? अरे लॉटरी त्याला लागली, फटाके तू वाजवले, शेजारी असा. तो म्हटला तसं काही नाही, त्याला तिकीटच सापडत नाही म्हणून मी फटाके वाजवले. किती आनंद आहे. दुसऱ्याच्या दुःखात सुख हे टिकणारं नसतं, हे शाश्वत नसतं. हे आळवावरच्या पाण्यासारखं असतं, ते कधी उघळून जातं. म्हणून स्वतःचे जे शाश्वत सुख आहे, तुम्ही आनंद वाटा, तुम्हाला आनंद मिळेल. दुःख वाटा, दुःखच मिळेल. आपल्याला सवय असते दुःख देखणं करायची. आपलं जर ऑपरेशन झालं ना, आपल्याला वाटतं खूप माणसं भेटायला यावेत. मग कोणी भेटायला आलं का पहिल्यापासून मला कशी कळ आली, पहाटे प्रत्येकाला तेच. मग मला 3 स्टेन टाकल्या. अरे बाबा पुढच्याचे 4 मणके बदलले, तू कशाला त्याला सांगतो 3 स्टेन टाकले? त्याला तुझ्यापेक्षा जास्त दुःख आहे. पण आम्ही पुढच्याला किती दुःख आहे न पाहता आमचं दुःख देखणं करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आमच्या समाजातला माणूस हसत का नाही? हसतो तो, पण हसण्याला आदर नाही. आमच्या समाजात हसण्याला आदर नाही. रशिया, जपान, भारत हे माणसं असेच हसतात, निवांत हसतात, हसण्याला आदर नाही. अहो अमेरिकेसारख्या इथं माणसं आनंद मिळवतात, दिलखुलास असतात. मग आपल्याकडचे जे ज्ञानी लोक आहेत ना, ते अरण्यात देवळात जाऊन असे नाक धरून बसलेले असतात, कारण ते ज्ञानी आहेत, विद्वान आहेत. आणि जेवढं जड बोललं कुणाला न कळालेलं मग ते विद्वान. असं नकोच आहे. प्रत्येक ठिकाणी आनंद मिळवा. अर्थाच्या शोधात नावाची कादंबरी तुम्ही वाचली असेल. 1-2 मिनिटात त्यात काय सांगतो, तुम्ही वाचा. छोटी कादंबरी आहे. व्हिक्टर फ्रँकल नावाचा तो डॉक्टर ज्यू असतो म्हणून नाझी सैनिक येतं आणि पत्नी सहित त्याला उचलून नेतं. पत्नी कुठे गेली त्याला माहीत नाही. त्याला एका रेल्वेत कोंबतात. 3 दिवस रेल्वे धडधडत जाते, अंधार, फक्त खिडकीतून प्रकाश दिसतोय. आणि एके ठिकाणी रेल्वे थांबते, सगळे प्रवासी उतरतात आणि मोठमोठ्यानं रडायला सुरुवात करतात. काय असतं ते? ती असती हिटलरची छळछावणी. ते सैनिक डाव्या बाजूला एक रांग करतं, स्त्रिया, आजारी माणसं, लहान मुलं डाव्या बाजूला, सशक्त माणसं, बरे दिसणारे पुरुष उजव्या बाजूला. हे व्हिक्टरला उजव्या रांगेत घातलं जातं. व्हिक्टर त्या सैन्याला विचारतो, त्या डाव्या रांगेत माझा एक मित्र आहे, तो मला भेटेल का? सैन्य सांगतं भेटेल ना, तिकडं दूरवर बघ, ते बॉयलर दिसतंय ना, त्यातून धूर निघतोय, त्यात तुला तुझा मित्र भेटेल. मित्रांनो, 15 कोटी माणसं हिटलरनं बॉयलरमध्ये घालून जाळले. 15 कोटी. आणि मग त्या उजव्या रांगेला काम करायला लावायचं बर्फामध्ये. त्या व्हिक्टरच्या अंगावरचे सगळे कपडे काढले, डोक्यापासून पायापर्यंतचे सगळे केस काढले, बर्फात काम करायचं. बर्फात काम करून कधी कधी बोटं काळे निळे पडायचे. डॉक्टर यायचे, बोट असं त्या चिमट्यात पकडायचे आणि उपसून फेकून द्यायचे. एक दिवशी व्हिक्टरला सांगितलं, मोठा ढिगारा होता प्रेतांचा, हे प्रेतं नेऊन पुरा. वरच्या प्रेताच्या पोटाचा भाग गायब होता, आतडे गायब होते. ते सैन्य ते व्हिक्टरला म्हटलं, हे गेलं कुठं, हा भाग शोधा. व्हिक्टरनं आणि त्याच्या मित्रानं तो आतड्याचा भाग शोधला. किचनमध्ये तो पातेल्यात शिजत होता. इतकं दुःख, इतकं भयान दुःख, इतका छळ 2.5 वर्ष त्या व्हिक्टरनं सोसला. पण त्यानं मनाची उमेद खचू दिली नाही. त्यानं ठरवलं, मला मारायचं नाही, मला जगायचंय. 2.5 वर्षानं रेड क्रॉसचं सैन्य आलं, त्याची सुटका झाली. नंतर काही दिवसात त्यानं ही कादंबरी लिहिली, जगण्याच्या अर्थाचा शोध लावला. त्या व्हिक्टरचं दुःख कुठं आणि आमचं कुठं? म्हणून आम्हाला मिळालेलं दुःख तुम्ही गोंजारत बसू नका. आम्ही फार छोट्या दुःखाला मोठं मानून ते गोंजारत बसतो आणि दुःखी होतो. अहो बायको बोलली तर दिवसभर रडणारी माणसं आहेत आमच्याकडे. आता ही का रडायची गोष्ट आहे का? हे का दुःख आहे का? हे विशाल दुःख पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या दुःखाची जाणीव होते. या पद्धतीचं दुःख, आपलं दुःख हे क्षुद्र मानून आनंदाची वाट आपण पाहायला पाहिजे. म्हणून गेले 16 वर्ष आपण लोकांना हे आनंद देत आहे. महाजन सरांविषयी बोलावं तितकं कमी आहे. आणि या गावाच्या मातीनं हा स्वाभिमान जपावा. जगामध्ये जे काम झालेलं नाही, ज्यांच्यासाठी व्यवस्था निर्माण झालेली नाही, त्या माणसानं केलेली आहे. राजकारणी सांगतात आमच्या पाठीशी उभे राहा. राजकारण्यांवर मी जास्त बोलणार नाही.
शिवसाहेब, ते बोलण्यासारखं खूप आहे. आता तुमचं मनोरंजनच करायचं तर हे भाषणं कशाला, थोड्या वेळ टी व्ही पहा, खूप मनोरंजन होतं. संसदेत तर मनोरंजनच असतं, सगळं गमतीच असतात सगळ्या. पण त्या गमतीसुद्धा तुम्हाला जातानाच एक गंमत सांगतो, जाऊ दे त्यांची. दुसरं एक उदाहरण मी सांगणार होतो पण विषय निघाला म्हणून सांगतो. त्यांचा आनंद त्यांच्याजवळ, पण तेही हुशार माणसं असतात बरं का, नसतात असं नाही. एक विरोधी पक्षनेते आणि एक मंत्री परदेशात गेले. आता विरोधी पक्षनेत्याचं लक्षच होतं मंत्र्याकडं, हालचालीकडं. ते त्यासाठीच विरोधी पक्षनेते असतात. मग त्यांनी ते राष्ट्र पाहिलं, जेवायला बसले टेबलावर, सोन्याचे ताटं, सोन्याचे चमचे. मग त्या मंत्र्यांना असं वाटलं चमचे किती सुंदर आहे. आता महिलांना, ताईंना मी एक सांगतो बरं का, बाहेर कुठं फार काही चांगलं दिसलं ना, आम्हाला तुमची आठवण येते. म्हणजे किचनमधलं काही पातेलं दिसलं, आपल्याला वाटतं आमच्या याला किती आवडेल. तर त्या मंत्र्याला वाटतं सोन्याचा चमचा आहे, आमच्या याला किती आवडेल. पण आपण परदेशात आहोत, घरी न्यायचा कसा. तसे भारतात आपले अनेक चमचे आहेत, पण हा सोन्याचा आहे. मग काय करायचं बरं, मागणं प्रशस्त दिसेना, जे होईल ते होईल. त्यांनी तो हळूच खिशात घातला. विरोधी पक्षनेत्यानं पाहिला, अरे पकडला. आता आपण सांगणार यानं चोरी केली, याचं मंत्रिपद इथंच जाणार. पण त्यानं असा विचार केला, आपल्या देशाची बदनामी होईल असं केलं तर आपण शांत बसू. पण ते विरोधी पक्षनेते अस्वस्थ झाले. त्याला सोन्याचा चमचा मिळाला, मला का नाही, मलाही पाहिजे. पण त्याला न मिळता मला मिळालं तर किती आनंद होईल, या विचारात ते होते. तेवढ्यात ते राष्ट्राध्यक्ष आले. त्या राष्ट्राध्यक्षांनी विचारलं आमचा देश कसा वाटला वगैरे. मग विरोधी पक्षनेत्यानं विचारलं आमच्या देशात काय काय माहिती आहे काय. म्हणे काय, योगासनं आहेत म्हणे, आहेत, सगळ्या जगात प्रसिद्ध आहेत. आमच्या देशामध्ये तर विरोधी पक्षनेते म्हटले अजून एक गंमत आहे म्हणे, काय, आमच्याकडे एक भानामती नावाचा प्रकार आहे म्हणे. म्हणे कसं असतं ते भानामती. मग तुम्हाला दाखवतो म्हणे. आता हा सोन्याचा चमचा आहे म्हणे, समजा. आता हा मी खिशात घातला की तो मंत्र्याच्या खिशातून निघणार म्हणे. तर राष्ट्राध्यक्ष म्हटले शक्य नाही. म्हणे शक्य आहे, बघा घातला खिशात, यांनी काढून दिला, काय करता. त्यामुळे या लोकांविषयी जास्त बोलायला नको, त्यांचा आनंद वेगळाच आहे. त्यांचा आनंद त्यांच्याजवळ राहू द्या. आपल्या सामान्यांना जर आनंद मिळवायचा असेल तर आजूबाजूला सामान्य गोष्टी पहा. आपल्या घरात आजोबा आहेत, आजी आहेत, गोष्टी सांगणारे आजोबा आजी आहेत. त्यांच्या जीवन सत्वावर आपण वाढलेलो आहोत. आपल्या घरामध्ये आई आहे, आपले बाबा आहेत. हे सगळे आनंदाचे झाडं आहेत, हे आनंदाचे सावली देणारे झाडं आहेत. आमचा मुलगा आहे, शाळेतून आल्याबरोबर प्रेमानं त्याच्याशी बोला. शाळेत काय झालं विचारा, त्याच्यावर रागावू नका. त्याला थोडं मातीत खेळू द्या, त्याला हसू द्या, बागडू द्या, त्याचं बालपण जाळू नका. 4-4 तास अभ्यास करून लगेच कोचिंग क्लासला जा. आम्ही पोरगं दुर्मुखलेलं करतो, दुबळं करतो, त्याचं व्यक्तिमत्व असं चेपून टाकतो. आमच्या आईनं आणि वडिलांनी असं करू नये. त्यांना खेळू द्या, जरा मजेशीर राहू द्या, त्यांचं व्यक्तिमत्व फुलू द्या, झाडावरून उड्या मारू द्या. हे सगळे आनंदाचे विषय आहेत आणि हे आनंदाचे विषय घेऊन निश्चित आपण जगाल याची मला खात्री आहे. गेल्या 16 वर्षापासून आपण हा जो आनंद या लोकांना देताय, हीच मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि हे जे वक्ते आपण आणतायत ना, मी वक्त्यांची यादी पाहिली, यात मला तुम्ही बसवलं, ही माझ्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट आहे. आता मला पुन्हा यायला आवडेल. आता सध्या ते वाक्य फार प्रसिद्ध आहे. ते तुम्ही आणाल, पण हे माझं काय करतील याचा भरोसा नाही. म्हणून नवीन नवीन वक्ते आणलेले चांगले. होतं काय वक्त्यांच्या बाबतीमध्ये, महाजन साहेब एका वक्त्यांकडे ज्यावेळेस गेले ना संयोजक, त्यांना म्हटले 3 दिवसाची व्याख्यानमाला आहे, तुम्हीच बोलायचं. म्हणे काय विषय आहे. म्हणे पहिला विषय आहे स्वराज्य मिळण्याआधीचा महाराष्ट्र, दुसरा विषय आहे छत्रपतींचा राज्याभिषेक त्यावेळेचा महाराष्ट्र, आणि तिसरा विषय आहे महाराजांचा मृत्यू झाला त्यानंतरचा महाराष्ट्र. असे 3 विषय तुम्हीच घ्यायचे. यांना महाराजांविषयी काही माहिती नव्हती. पोट फाडलं आणि बोटं कापली याच्या पलीकडं. म्हणले जमणार नाही. पण ते म्हटले नाही, बजेट मोठं आहे, मानधन चांगलं देऊ. मग ते म्हटले ठीक आहे, येतो म्हणे. हे गेले वक्ते. आता वक्ते फार ज्ञानीच असतात असं काही नाही बरं का. असे बसले होते, महिला इकडून असे बसलेले होते. मग ते वक्ते सुरुवातीला आल्याबरोबर असं म्हटलंय, स्वराज्यपूर्वीचा महाराष्ट्र कसा होता तुम्हाला माहीत आहे का. सगळे म्हटले अजिबात नाही. म्हणे कुठल्या दगडांसमोर मी बोलायचं, मी बोलणारच नाही म्हणे. बसले खाली. मग म्हटले स्वराज्यपूर्वीचा महाराष्ट्र कसा होता तुम्हाला माहिती आहे का. लोक म्हटले अजिबात नाही. म्हणे कुठल्या ठोंब्यांसमोर मी बोलायचं, मी बोलणारच नाही. संपलो बा पहिल्या दिवशीचं व्याख्यान. अहो ते संयोजक म्हटले असं कसं व्याख्यान. म्हणे किती निर्बुद्ध लोक आहेत, मी बोलणारच नाही म्हणे.
आता ते गेल्यावर संयोजक काय म्हटले, तुम्ही नाही म्हटल्यामुळं घोटाळा झाला, तुम्ही आता सगळे हो म्हणा. त्यांनी काही विचारू हो म्हणायचं. मग ते दुसऱ्या दिवशी व्याख्याते आले, ते म्हटले महाराजांचा राज्याभिषेक आणि त्यावेळेचा महाराष्ट्र तुम्हाला काय माहिती आहे काय? सगळे म्हटले हो. म्हणे मग मी काय सांगायचं, संपलं आजचं व्याख्यान. गेले का संयोजक लोक आले, म्हटले कुठून आणले? संयोजक म्हटले चूक तुमची आहे, सगळेच हो कशाला म्हटले. आता उद्या असं करा, त्यांनी काही विचारू, निम्म्यांनी हो म्हणायचं, निम्म्यांनी नाही म्हणायचं, त्यांना बोलायलाच लावायचं. ठीक आहे म्हणे. ते आले तिसऱ्या दिवशी, म्हटले महाराजांचा मृत्यू आणि त्यानंतरचा महाराष्ट्र तुम्हाला माहीत आहे का? निम्मे म्हटले हो, बाकीचे म्हटले नाही. म्हणे असं करा, ज्यांना माहीत आहे त्यांनी माहीत नसलेल्यांना सांगा, आजचं व्याख्यान संपलं म्हणे. अशा सुद्धा गमती होत असतात. या गमती काही तुम्हाला अनुभवायला मिळाल्या नसतील, कारण स्वतः महाजन साहेब हे महाराष्ट्रातले अत्यंत नानावलेले व्याख्याते आहेत. त्याचा सुद्धा मला एक आनंद आहे. आणि तुमच्या गावातून महाराष्ट्रभर ज्ञानमोती विखुरणारा एक खूप चांगला समाजसेवक आपल्यात आहे, याचा आनंद मी व्यक्त करतो. मित्रांनो, आनंद शोधा, मृत्यूला घाबरू नका. कोरोनामध्ये अचानक आपल्यातून अनेक जण गेले, त्याचं दुःख आहे, पण आपण गेलो नाही, आपण झगडत राहिलो. आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या जीवनाशी जगण्यातला आनंद मिळवा. फक्त दृष्टी सकारात्मक ठेवा, आपोआप आनंद मिळेल. एवढंच सांगून मी थांबतो. धन्यवाद.